सवाल टीम ने ऑन दी टॉस डिसाइड टू फर्स्ट बैटिंग चुनी यहाँ पर और बल्लेबाजी में देखिए प्रयास कोहली। तर आदित्य संतोष धुमाल यांचा देखील आपण वाढदिवस आज पाहतो। आदित्य, आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। सेंजर क्रीडा मंडळ आणि आमच्या समारोह डिपार्टमेंटच्या वतीनं आदित्य संतोष धुमाल साहेब आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। मजा आएगा तो मुकाबला देखिए अभी कवर करना है, लेकिन इस मेहमानों ने देखिए रिकॉर्ड ब्रेक मेहमान है और इसलिए तो कहा जाता है शहर का दबाव और नावा का हवा। चाहे मुकाबला की तरफ चलेंगे, गेंदबाज तैयार, पहला गेंद लेकर यहाँ पर मनीष कडू तैयार से प्रयास कोहली देखिए पहला गेंद के पर अपने अंदाज में देखिए स्क्वायर लेग को चीरते यहाँ पर, यानी पहला गेंद के पर देखिए जिंता ता 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 जिंता ता ता। क्या पहला गेंद के ऊपर देखिए चिंता था यहाँ पर से प्रयास कोहली देखेंगे खेलने के अंदाज चाहिए भाई। यहाँ पर से मनीष कडू के ऊपर देखिए हमला बोल दिया, रिप्ले में देखोगे किस तरह से यहाँ पर क्या बढ़िया टाइमिंग था, देखिए अपने आप को झोंक दिया भाई यहाँ पर। और यही खासियत रहती है इस खिलाड़ी की भाई, मैदान के चारों तरफ देखिए क्या ढूंढता है, बल्लेबाजी करता है और लॉन्ग ऑफ देखिए बाउंड्री लाइन रखा गया है उनके लिए, देखिए मिड विकेट रखा गया है, अभी भी वो पोजीशन खुला रखा गया है थोड़ा सा। और फिर से हो क्या देखिए इस बार सल्ले के ऊपर से देखिए यहाँ पर और प्रयास कोहली देखिए शुरुआत से यहाँ पर गुल्लाला गुल्लाला नहीं भाई, हुल्लाला हुल्लाला। तर इथे आपण पाहू शकाल हमकेश भाई भोईर, अर्थातच दमदार नेतृत्व, आपलं सहर्ष स्वागत। हमकेश भाई यावं, आपलं सहर्ष स्वागत। क्या बढ़िया बल्लेबाजी देखिए शुरुआत से रॉकस्टार हमला बोल दिया पर प्रयास कोहली यहाँ पर से कभी चिंता था तो कभी हुल्लाला देखिए यहाँ पर से। और टीम का टूर देखिए आकाश दादा, आइए आकाश दादा पाटिल देखिए बहुत बढ़िया देखिए यहाँ पर से बड़ी नाम है। तर लिटिल मास्टर प्रयास कोहली आपल्यासाठी जय भोईर यांच्या वतीने सलग 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक। क्या बात है, मजा मजा देखिए मनीष कडू सबसे देखिए स्ट्राइकर गेंदबाज है और इनके ऊपर देखिए प्रयास कोहली ने हमला बोल दिया भाई यहाँ पर, लेकिन देखते हैं कितना लंबा समय तक जिंदा कर पाएंगे यहाँ पर। मजा आएगा भाई यहाँ पर, मजा आएगा। कहते ना पहला मौका किस्मत, दूसरा मौका मेहनत। देखिए समीर नाइक देखिए लगातार प्रयास कोहली को कुछ मोटिवेशन दे रहे हैं यहाँ पर, लेकिन देखते हैं यहाँ पर 2 चौका लगाने के बाद क्या मनीष कडू करेंगे कमबैक या बल्लेबाजी में। जिस प्रयास कोहली ने देखिए यहाँ पर आग लगा चुके भाई, 2 गेंद पर 2 चौका यहाँ पर, हौसला बुलंद है। मनीष कडू फिर से तैयार है भाई यहाँ पर, नहीं ये देखिए रुकने का नाम नहीं ले रहे भाई पर प्रयास कोहली देखिए यहाँ पर तीसरा चौका देखिए यहाँ से 22 से आता हुआ भाई यहाँ पर बच्ची की बॉय बच्ची की। तर समाजसेवक सन्माननीय अजित म्हात्रे साहेब यांचं देखील व्यासपीठावरती शुभागमन झालंय आणि त्यांच्या समेत आकाश भाई म्हात्रे यावं आपलंही सहर्ष स्वागत। चलिए बात करेंगे यहाँ पर देखिए 22 से देखिए 4 रन आता हुआ लगातार देखिए 3 चौका, बल्ले से 2 चौका है और इसके बाद देखिए बात करेंगे 22 से 1 चौका आता हुआ, टीम का स्कोर देखिए 12 बना है। मनीष कडू देखिए थोड़ा सा दबाव में, लेकिन गेंदबाज के साथ साथ देखिए विकेट कीपर से फील्डर को भी साथ देना पड़ेगा। प्रयास कोहली को देखिए रुकना थोड़ा सा कठिन होता हुआ, तैयार गेंदबाज है ये देखिए प्रयास कोहली भाई यहाँ पर रोकने का नाम नहीं ले रहा था भाई यहाँ पर, लेकिन आखिर में मनीष कडू भी बताया भाई यहाँ से बाबुल्ला हो में बाबुल्ला। व्हेरी मच डीजे। इथे आपण अजित म्हात्रे साहेब समाजसेवक यांचा सन्मान करूया मित्रांनो। उद्या त्यांचा वाढदिवस आहे आणि तत्पूर्वी तिथे त्यांचा आपण सन्मान करूया। यावर मी विनंती करतो या ठिकाणी आमचे हिरालाल पाटील साहेब उपाध्यक्ष यावं, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अजित म्हात्रे यांचा इथे आपण सन्मान करा। अजित भाई यावं, आपला इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी विनंती करतो या ठिकाणी आमचे हिरालाल पाटील साहेब की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा। क्या बढ़िया देखिए बात करेंगे। त्याच्यानंतर मी आकाश म्हात्रे यांना विनंती करतो आपण देखील यावं।
तर याच दरम्यान आपण पाहू शकाल ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो मित्रांनो, शेलगर गावचे सुप्रसिद्ध युवा उद्योजक, एकेकालचे दिग्गज फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती, आणि आज आपण पाहताय 95 नंतर खेळ आपण 2 मिनिटं थांबायचंय की ज्यांची उपस्थिती आपण व्यासपीठावरती पाहतो आणि क्रिकेट क्षेत्रासाठी उल्वेन नोडला ज्यांचं दमदार योगदान आम्हाला लाभलं ते सन्माननीय सचिन शेठ घरत साहेब, माजी उपसरपंच, गव्हाण ग्रामपंचायत यांचं या व्यासपीठाकडे आपण शुभ आगमन पाहता मित्रांनो, की जेव्हा जेव्हा शेलगरच्या मैदानावरती स्पर्धा खेळला स्ट्रिक्ट नियमावली आणि स्ट्रॉंग कमिटीच्या माध्यमातून आणि क्रिकेटसाठी आपण नेहमीच पाहतो मित्रांनो की ज्यांचं दमदार योगदान राहिलंय उल्वेन नोड क्रीडा नगरीला ते सुप्रसिद्ध उद्योजक सचिन शेठ घरत साहेब, माजी उपसरपंच गव्हाण, आणि यांच्या वतीने स्पर्धेसाठी रोख रक्कम 50,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. एकदा जोरदार लावून जाऊ द्या. यावर सचिन शेठ आपलं सहर्ष स्वागत. क्या बात है, क्या बात है. देखिए सचिन सेठ घरत देखिए हमारे वीआईपी डैश में आते हुए, और माजी उप सरपंच उसके साथ देखिए उद्योजक एक अच्छे देखिए आयोजक एक अच्छे क्रिकेटर्स है, और ऐसा रिश्ता देखिए नाता जुड़ा इस टेनिस क्रिकेट में. वेलकम स्वागत था आपके, और उनके साथ साथ है जितने भी अतिथि मान्य बने सभी का वेलकम स्वागत है. 12 पर 1 है और रिवर्स खेलने गए थे देखिए यहाँ पर घनश्याम है. ये पटाखों की आतिशबाजी बता रही है भाई, लिख बाई से रन आता हुआ राजेंद्र घरत सर की बात करेंगे, संदीप पाटिल सर है, प्रशांत माली सर की बात करेंगे, सचिन दादा घरत की बात करेंगे, जिनका वेलकम स्वागत है कि बड़े पटाखों के साथ है. रॉकस्टार यही तो बात बताए, कौन कहता है हमारे पास आईसीसी नहीं है, कौन कहता है हमारे पास बीसीसीआई नहीं है. महाराष्ट्र की धरती पर जब जब ऐसे चेहरे रहेंगे भाई, यहाँ पर 13 पर 1 है, लेकिन देखते हैं मुकाबले में मजा आएगा. क्या बढ़िया देखिए प्रयास के लिए बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन इससे मनीष कड़ू इनकी धाक देना चाहेंगे. विकेट टेकर गेंदबाज हैं, समझदारी से काम लेते हुए यहाँ पर मजा आएगा मुकाबले में. देखिए रनों की बात करेंगे 13 पर 1 देखिए 5 गेंद हो चुके हैं. मैंडेटरी पावर प्ले का देखिए यहाँ पर आखिरी गेंद है यहाँ पर से, और स्ट्राइक पर बल्लेबाज देखिए समीर नायक है, और ये देखिए समीर नायक का विकेट देखिए, और बड़ा विकेट देखिए यहाँ पर राकेश में मनीष कड़ू बताता हुआ भाई यहाँ पर से अलग हूं लेकिन मैं गलत नहीं हूं. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट, गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुल नाईट. आज नावा गावात क्रिकेट थँक्यू सामने डीजे. बघा सचिन शेठ घरत साहेब यांच्या समेत त्यांचे सुपुत्र तनिष सचिन शेठ घरत, तनिष यांचं देखील आगमन झालं. त्यांच्या सर्व मित्र परिवाराचं स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या वतीनं या नवा नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. क्या बात है. देखिए पर सचिन दादा घरत देखिए यहाँ पर तशरीफ रखते हैं, उसके साथ साथ है बड़ा विकेट देखिए यहाँ पर समीर नायक देखिए शून्य पर आउट होते हुए यहाँ पर से ख्वाब टूटा है मगर हौसला भी जिंदा है. 13 पर 2 है. 13 रनों पर देखिए 2 बल्लेबाज आउट हैं, लेकिन कहते ना ख्वाब टूटा है मगर हौसला भी जिंदा है. हम वो हैं जनाब जहां से मुश्किल भी शर्मिंदा है. सुदर्शन सर जी देखिए हमारे साथ बहुत बढ़िया प्रदर्शन देखिए यहाँ पर स्कोरिंग में देखिए. उसके बाद देखिए हमारे उचित दादा देखिए आरके स्पोर्ट लाइव है, और इसके साथ साथ देखिए हमारे डीजे क्राउड बहुत बढ़िया साथ देते हुए, और हमारे देखिए रॉक स्टार यहाँ पर छा जाते हुए, और इसके साथ साथ देखिए तारा के बुलंद आवाज रोशन पाटिल सर, वैभव ऑफिसर देखिए. मैनेजमेंट ने यहाँ पर देखिए कोई चीज की कमी नहीं रखी है भाई यहाँ पर शायद. जैसे कहते ना एक एक सेना बॉर्डर पर तैयार है, और इस प्रतियोगिता में देखिए एक एक सर सेनापति हर डिपार्टमेंट में तैयार है यहाँ पर. अब मुकाबला की बात करेंगे. देखिए यहाँ पर प्रयास कोहली का विकेट गिरने के बाद समीर नायक का विकेट गिरा यहाँ पर. ख्वाब तो टूटा है मगर हौसला भी जिंदा है. हम वो हैं जनाब जहां से मुश्किल भी शर्मिंदा है. लेकिन अभी भी देखिए आने वाला 5 ओवर का मुकाबला है. 24 गेंद है यहाँ पर. क्या यहाँ पर सुजल घरत एक अच्छा हरपन मौला खिलाड़ी, और कप्तानों के नाम से मास्टर माइंड देखिए बात करेंगे घनश्याम है, और कौन सी माइंडसेट से यहाँ से बल्लेबाजी करेंगे ये तो आने वाला समय बताएगा. कहा चाहता है ना बड़ी सोच और कड़ी मेहनत. चलिए समय को ज्यादा बचाइए भाई. और बात करेंगे यहाँ पर देखिए हमारे सचिन साहब तशरीफ रखे हैं, और उनका प्रतियोगिता में सही बताया रॉकस्टार डिसिप्लिन बहुत बड़ी थी, और दूर से खेल गए वाइट का इजाफा. एक्स्ट्रा से रन आता हुआ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 14 रन. तर सन्मान्य हरिमामा भोईर, माजी उपसरपंच तथा माजी अध्यक्ष गावदेवी यांचं ग्रामस्थ ग्रामसभा मंडळाचे, तर यावा हरिमामा आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. क्या बढ़िया कमबैक देखिए रॉकस्टार कहते ना बड़ी सोच और कड़ी मेहनत भाई यहाँ पर है, और वो मेहनत देखिए गेंदबाज सिखाते हुए. रिवर्स लिया भाई यहाँ पर, रिस्क लिया यहाँ पर. 13 का फूल 17 का माला,
अरे झुकेगा नहीं साला, बुरी नजर वाला, ठोक दीजिए बाला। क्या बात है, पंगड़ा पाले घनश्याम को बताया गेंदबाज तू भी अब आजा आजा, लेकिन यहाँ पर विकेट गिरता हुआ और टीम का टोटल देखे जाकर है नाजुक स्थिति। रॉकस्टार क्या मुकाबला चल रहा है भाई यहाँ पर, एक तेरी तो एक मेरी भाई यहाँ पर है। कहते ना किस्मत सभी को मौका देता है, लेकिन मेहनत हर किसी को चौंका देता है। दोनों टीम का मेहनत जारी है। नील देखिए भाई, तर नावे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय शैलेश शेठ पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांच्या समेत मुलींचे आपण या ठिकाणी पाहत आहे। नियात भाई आपलं सहर्ष स्वागत, किंगफिशर ग्रुपचे सर्व आणि काँग्रेसचे दमदार नेतृत्व शैलेश भाई याबा आपलं सहर्ष स्वागत। क्या बढ़िया मुकाबला चलता हुआ देखिए। प्रतीक पाटिल देखिए बाहुबली यहाँ पर बल्लेबाजी के लिए उतर चुके यहाँ पर। आकाश दादा पाटिल आइए, हमारे देखिए बात करेंगे दूसरी तरफ सरपंच साहब देखिए बात करेंगे विजेंद्र भाई गोटिया भाई, और तो देखिए ऐसा पैकर है, बड़े पैकर देखिए, बड़े दिग्गज देखिए यहाँ पर। एक देखिए ठाणे डंबोली विभाग से और एक देखिए हमारे रायगढ़ नावा। ओ खींचा देखिए, आते ही देखिए ऊंचाई ली है, क्या लंबाई यहाँ से कंप्लीट करेगी नहीं भाई यहाँ पर। और एक बड़ा विकेट देखिए प्रतीक पाटिल का भाई यहाँ पर। मच्छी गया सोरे नगरिया में, अरे बिच्छू मार गया बीच बजरिया में। डीजे तुझे तो बिच्छू नहीं मारा ना। बात है, बड़ा विकेट गिरा देखिए प्रतीक पाटिल। मच गया सोरे नगरिया में, बिच्छू मार गया बीच बजरिया में। सांप के फन में बिच्छू के डंग में जहर होती है। प्रतीक पाटिल देखिए रिप्ले में देख सकते हो, कहर मचाने की सोच में आए थे लेकिन उल्टा पड़ गया। अजगर निकलने से पहले और सांप डसने से पहले क्या करता है? सही बताया यहाँ पर प्रतीक पाटिल लेके छोटा मोटा मामूली सांप नहीं था भाई यहाँ पर। ये अजगर अजगर था, डसता नहीं निकलता है। इसलिए तो कहा जाता है भाई यहाँ से कि सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो क्या बात है। रॉकस्टार जब रहते तो और मजा आ जाता है, कुछ यादें को हमारा और ताजा कर देते हैं यहाँ पर। 20 पर 4 है, ये मुकाबला ऐसा चलता रहेगा भाई यहाँ पर। जो खुद पर भरोसा रखता है ना, वो पूरी दुनिया हिलाने का ताकत रखता है यहाँ पर। और कभी गेंदबाज तो कभी बल्लेबाज है। पंकज गरत की सराहना करनी चाहिए। प्रवीण पिछली मैच के लिए मैन ऑफ द मैच थे, फिर से एक बार देखिए दावेदार साबित करते हुए। धीरज पाटिल क्या धीरे से काम लेंगे या मेहनत करना चाहेंगे, लेकिन सुजल गरत है, एक ऐसा चेहरा है, एक फाइटिंग टोटल तक लेकर जा सकता है। लेकिन देखते हैं यहाँ से कौन सा माइंडसेट से बल्लेबाजी करेंगे। गेंदबाजी में देखिए पंकज गरत की जितनी सराहना कहा जाए, लेकिन उसके पहले देखिए मनीष कोड़ी की भी दाग देना चाहूंगा। जिस तरह के हमला बोले थे देखिए यहाँ पर। ये चलिए अब दबाव दबाव दबाव। चलिए आइए आकाश दादा अगर ऊपर आते तो और बेहतर रहता, क्योंकि बड़ी नाम देखिए, लेकिन उनके दोस्तों के साथ देखिए बैठकर मैच का एंजॉय ले रहे हैं। कोई बात नहीं आकाश दादा। और ये चलिए भाई यहाँ पर रिवर्स स्विच हिट खेला यहाँ पर, लेकिन टाइमिंग देखिए उतना अच्छा नहीं वहां पर। कहते ना शॉट में नहीं था दम, इसलिए रन मिला है कम। और सिंगल के साथ देखिए टीम का स्कोर 21 पर 4। तर सन्माननीय चेतन कडू साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांना विनंती असेल यावं ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत। व्यासपीठावरती आपण पाहतो आमचे सतीश पाटील साहेब यांचंही सहर्ष स्वागत। आमचे गणेश शेठ असतील त्यांच्या समेत आपण पाहताय, आशिष पाटील साहेब असतील, सचिन शेठ आपण यांना पाहतो, त्यांच्या समेत आमचे हिरल इंजिनिअरिंग सन्माननीय गजानन शेठ यांना आपण पाहतो, त्यांच्या समेत आपण या ठिकाणी सन्माननीय प्रदीप ठाकूर साहेबांना देखील पाहतो, ज्यांच्या वतीने देखील आम्हाला दमदार योगदान आलंय। आपलं सर्वांचं मनापासून आभार।
क्या बात है, यहाँ पर देखिए गेंदबाजी पंकज घरत की दिखाई जा रही है। नवीन सिवा के खिलाफ देखिए 7 रन देकर 2 सफलता, नावा के खिलाफ देखिए नटराज 4 रन देकर 2 सफलता, और वही देखिए बात करेंगे तिरंगा धुंधरे टीम के सामने देखिए 2 रन देकर 1 सफलता। क्या कमाल की गेंदबाजी भाई यहाँ पर है। इसलिए कहते ना, जिंदगी में अगर निखरना है तो कभी कभी बिखरना जरूरी है। रुचित, आपकी भी तारीफ करना चाहूंगा। आर के स्पोर्ट लाइव देखिए मजा आता हुआ, और बड़ा हिट देखिए सुजल घरत देखिए भाई, अब मेहनत डालने की कोशिश कर रहे हैं भाई। मेहनत तो करना पड़ेगा भाई अगर फाइटिंग टोटल तक पहुंचना है। टीम का स्कोर देखिए पहुंचा है 21 रन देखिए यहाँ पर। 21 रनों के साथ साथ देखिए बात करेंगे 2 ओवर का खेल समाप्त है, लेकिन चलते ड्रॉ डीजे के पास वापस लौटेंगे। 18 गेंद बचा। वाचतान को तुझे देवला आगरी कोली ना सन संगतीला बोला भक्तांची आई माऊली। क्या बात है, यहाँ पर देखिए 2 ओवर का खेल कंप्लीट हुआ। 21 पर 4 यहाँ पर। क्या दृश्य देखने को मिला यहाँ पर से। कभी बल्लेबाज तो कभी गेंदबाज है, लेकिन तारीफ करना चाहूंगा गेंदबाज की। पर्थ एंटरप्राइजेस 11 देखिए बात करेंगे चावले टीम है। खाता पिता ग्रुप देखिए इस नाम से देखिए आज देखिए नावा के देखिए सरपंच है, दमदार है विजेंद्र भाई देखिए बात करेंगे, और दूसरी तरफ देखिए बात करेंगे स्कायरा 11 देखिए न्यू स्टार वर्ल्ड टीम है आकाश दादा। तर इथे आपण सन्मान करू या स्पर्धेच्या वतीनं। आपण या ठिकाणी पाहिलात गबान ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि एक कालचा दिग्गज फलंदाज बनून ज्यांची ओळख पाहिली। वाकडी गाव समजा खेळत असेल ना, तेव्हा सचिन शेटला एक बाहेरचा खेळाडू, ओपनचा खेळाडू म्हणून आपण सातत्याने त्यांना बोलवत असतो। सचिन शेट यावा, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी जयेंद्र पाटील साहेब यांना विनंती करतो, आपण यावा आपल्या शुभ हस्ते। या ठिकाणी रवींद्र पाटील साहेबांना विनंती करतो, आपण यावं आपल्या शुभ हस्ते। गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सचिन शेठ घरत साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी रोख रक्कम 50,000 रुपयाचं मला योगदान लाभलं, ते सचिन शेठ यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आमचे अध्यक्ष रवींद्र पाटील साहेब आणि त्यांच्या समेत ग्रामसभा माजी अध्यक्ष जयेंद्र पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सचिन शेठ यांचा सन्मान। बढ़िया बढ़िया यहाँ पर चलेंगे। यहाँ पर देखिए खास सम्मान के साथ साथ है चलेंगे मुकाबला की तरफ। यहाँ पर से गेंदबाज देखिए फिर से एक बार तैयार, हल्के हाथों से खेलते हुए डीप कवर तैनात है। 1 रन तो आएगा और नजरे हटी, दुर्घटना घटी। जहां पर सिंगल होना था देखिए वहां पर दूसरा आता हुआ। कितना पेसर दबाव बना है भाई सेमीफाइनल मुकाबला का, लेकिन सुजल घरत की सराहना करना चाहूंगा। पर अभी तक देखिए बहुत बढ़िया माइंडसेट बल्लेबाजी करते हुए टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 26 रन है। चाहेंगे कम से कम 45-50 तक पहुंचने की, लेकिन प्रसाद घरत जैसे बल्लेबाज शुरुआत में, उसके बाद राहुल घरत जैसे तबाही बल्लेबाज है। क्या आसान रहेगा यहाँ पर 45-50 बनाने के साथ है। 5 ओवर का मुकाबला यहाँ पर तैयार गेंदबाज है और हल्के हाथों से देखिए पर कट खेले यहाँ पर कोई जल्दबाजी नहीं कर रहे यहाँ पर से। सुजल घरत ने सोच लिया भाई यहाँ पर आखिरी दम तक है मैं संघर्ष करता रहूंगा पर, लेकिन एकाक बल्लेबाज को कहीं ना कहीं मोहरा तो बनना पड़ेगा। क्या बनेंगे उसमें सुजल या धीरज या इंतजार रहेगा आखिरी 12 गेंद का। स्कोर देखिए जाकर पहुंचा है 27 रन। अभी भी सुबर का देखिए 2 गेंद बचा है भाई यहाँ पर, बहुत निर्णायक 2 गेंद यहाँ पर। और गेंदबाजी में लेके आते हुए मनीष कडू देखिए फिर से एक बार बुलाया गया यहाँ पर से। नई गेंद से देखिए सफलता दिलाना और पुरानी गेंद से देखिए वापस रन बचाना इतना आसान काम नहीं यहाँ पर से।
27 पर 4 है, लेकिन अभी भी देखिए आने वाला इस ओवर की 2 गेंद बचाए। तैयार गेंदबाज है, हल्के हाथों से अच्छा सोचे भाई, मुसीबतों से लड़ेंगे तभी तो आगे बढ़ेंगे। उन्हें पता है बल्लेबाज को उलझन बहुत है, सुलझाना पड़ेगा भाई। ये क्रिकेट देखिए सीखना चाहिए, देखना चाहिए कितना माइंडसेट देखिए बल्लेबाजी होता हुआ सुदर्शन जी। हमेशा देखिए अक्सर खिलाड़ी रहते हैं, विकेट कितना भी गिरने दीजिए, जाते हैं भाई चौका छक्का लगाना है। लाजवाब देखिए पर मनीष कड़ू का परफॉर्मेंस देखिए दिखाया जा रहा है लगातार यहाँ पर हर के स्पोर्ट लाइव के माध्यम से देखिए बात करेंगे। इन्होंने देखिए अच्छी गेंदबाजी की है। नवीन सेवा के सामने भी 2 सफलता, 11 पर नटराज नावा के सामने भी देखिए 13 रन, और उसके साथ देखिए तिरंगा धुंधली टीम के सामने भी 8 रन एक विकेट से। पंकज गरर इसके बाद इनके नाम आते हैं किफायती गेंदबाजी। और आखिर में देखिए बल्ले का पेस खोला है, देखते हैं फील्डर से कितना दूर रहेगा। गेंद को तो रोका गया, लेकिन थ्रो अच्छा नहीं रहा भाई। पर थोड़ा थ्रो अच्छा हो जाता तो कुछ मामला बन सकता था। 30 रन बनाए, टीम का स्कोर 3 ओव्हर कंप्लीट आहे। चलते थोड़ा सा रॉकस्टार की तरफ है। त्याच्यानंतर आकाश मात्रे साहेबांचा इथे सन्मान करूया। आकाश भाई यावं, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी तत्पूर्वी आपण या ठिकाणी पाहू शकाल या स्पर्धेतून रजा घेत असताना सचिन शेठ आपण या स्पर्धेमध्ये आला, स्पर्धेची शोभा वाढवली। आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। ज्यांच्या वतीने या संपार पाणी घेऊन जा मैदानात 50,000 रुपयाचं आम्हाला योगदान या ठिकाणी लाभलंय, त्यांचा आम्ही पुन्हा एकदा स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या वतीनं सरचे स्वागत आणि आभार व्यक्त करतो। आकाश भाई यावं, आकाश मात्रे। आकाश, मला वाटतं आकाश मात्रे इथे आहेत की नाही। आकाश भाई यावं, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल। गणेश ठाकूर साहेब यावं, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा। तर तुकाराम आत्माराम पाटील साहेब, शरद नामदेव भोईर साहेब आणि रमेश ठाकूर साहेब यावं, आपलं सहर्ष स्वागत। चलिए बहुत बढ़िया देखिए एक चाल खेला गया यहाँ पर बल्लेबाज की तरफ से। पिछला ओवर देखिए बात करेंगे समझदारी से बल्लेबाजी की, कोई विकेट नहीं गवाई, यहाँ पर 9 रन खर्च किए यहाँ पर। लेकिन देखिए पंकज गरत की स्पेल देख लीजिए भाई, 8 रन 2 सफलता। वही मनीष कड़ू की बात करेंगे, 2 चौका खाने के बाद है। आखिरी 4 गेंद पर देखिए किफायती गेंदबाजी की थी। टीम का स्कोर की बात करेंगे, 30 रन बनाए, लेकिन आखिरी 12 गेंद बचाए यहाँ पर। क्या सुजल गरत का मैदान पर इंतजार करना, क्या सबर का पल मिठा रहेगा, या धीरज पाटिल का यहाँ पर देखिए धीरज दिखाना यहाँ पर। क्या आने वाला 12 गेंद के पर घातक बनेंगे या चावलेट टीम है। तर वाग्देवी ब्रास बँडचे मॅनेजर राजाराम ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन साहेबांना विनंती असेल यावं, आपलं सहर्ष स्वागत। राजाराम ठाकूर साहेब यावं, वाग्देवी ब्रास बँडचे ज्यांचे नेहमी आम्हाला स्ट्रेंजर क्रीडा मंडळासाठी भरभरून योगदान लाभलंय, तर यावं, आपलं सहर्ष स्वागत। तो चलिए तैयार गेंदबाज देखिए पीयूष कड़ू देखिए गेंदबाजी के लिए आते हुए यहाँ पर से वाल का चाहे तो देखिए अभी भी बात करेंगे कल्पेश दादा गरत, एक 40+ लेजेंड देखिए, बाइकर मैन देखिए, 30 सालों का सपना देखिए। उन्होंने प्री कैडेट देखिए उनके मम्मी पापा से लेकर लेजेंड खिलाड़ी को दिए युवा को। और अभी भी देखिए डिफेंसिव क्रिकेट नहीं भाई, यहाँ पर धीरज यहाँ पर भरोसा दिखा रहे हैं सुजल गरत को यहाँ पर। और ये 11 गेंद बड़ा दिलचस्प रहेगा। टीम का स्कोर 31 तक पहुंच चुका है यहाँ पर। कहती ना पीता शराब है और कहता है नशा करना खराब है, अरे खुद कुछ करता नहीं और कहता है किस्मत खराब है। क्या सुजल गरत किस्मत को दोष देने से बेहतर है, क्या मेहनत का तूफान पैदा करेगा या गेंदबाज उन्हें रुकने में कामयाब रहेगा। ये 11 गेंद बड़ा दिलचस्प बन चुका है। क्या जाल फेंका जा रहा है, क्या जाल फेंका जा रहा है भाई यहाँ पर। हमेशा जाल देखिए शेरों के लिए नहीं फेंका जाता है, हमेशा जाल देखिए मछलियों के नहीं फेंका जाता है, और वो जाल देखिए अब क्रिकेट के मैदान में फेंका गया है। 11 गेंद बचाए यहाँ पर, और सुजल गरत की मौजूदगी है, देखते हैं कहां तक लेकर जाएगा, या जिस जावले टीम ने दबाव बनाया है उस दबाव को क्या बरकरार रख पाएंगे। बहुत बढ़िया सुजल गरत की देखिए बल्लेबाजी भी दिखाया जा रहा है। ओ ये चलिए गलती तो हुई है लेकिन इतना बड़ी नहीं है। नो बॉल देखिए यहाँ पर मौका दिया भाई एक बड़ा हिट खेलने का। 1+1 देखिए यहाँ पर 2 रन आता है यहाँ पर से। देखेंगे सुजल गरत के देखिए परफॉर्मेंस इस टूर्नामेंट में किस तरह से, लेकिन 2 रनों के साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 33 रन। देखिए कितना बड़ा बीमार था, अंपायर ने देखिए नो बॉल करार थी यहाँ पर से, लेकिन अगला गेंद देखिए फ्री हिट रहेगा यहाँ पर। बघा याच्यानंतर मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळेल, आणि एकीकडे आपण पाहू शकाल 1990च्या दशकापासून जेव्हा जेव्हा नावेच्या मैदानावरती स्पर्धा झाल्यात ना, त्या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं वाग्देवी ब्रास बँडचे मॅनेजर आमचे सन्माननीय
राजाराम ठाकूर साहेब यांचं योगदान लागलं साहेब या व्यासपीठावरती. चलिए फ्री हिट का गेंद था, ज्यादा फायदा नहीं उठा पाए यहाँ पर और सुजल घरात यहाँ पर क्या ज्यादा से ज्यादा स्ट्राइक रखना पसंद करेंगे या जब जब मौका मिलेगा रन लेते रहेंगे भाई यहाँ पर एक सिंगल की मदद से टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 34 रन सुजल घरत की देखिए बात करेंगे बल्लेबाजी परफॉर्मेंस देखिए भाई यहाँ पर और जहाँ पर देखिए मोटू जी के सामने देखिए बात करेंगे 19 रन बनाए थे और वहीं देखिए बात करेंगे धुतुम टीम के सामने देखिए बात करेंगे यहाँ पर 24 रनों का इनिंग था, लेकिन कोपरोली के खिलाफ देखिए थोड़ा निराश किए थे, लेकिन उसके बाद देखिए पर्थ इंटरप्राइजेस यहाँ पर 6 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं. स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ पर 34 रन बनाए यहाँ पर और आखिरी देखिए बात करेंगे गेंद बचाए 10 प्यार की बीमारी क्रिकेट में साझेदारी, ये साझेदारी देखते हैं कितना घातक साबित होता है. और ये चलिए खींचा भाई, यही तो बात छेड़ा था भाई यहाँ पर गई 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 गेंद भाई यहाँ से मुंबई से पूना, पूना से पटना, क्या गेंदबाज का टूट जाएगा. थँक्यू वैष्णव भोईर, कृष्णा भगत आणि किरण भगत साहेब या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि संदीप पात्रे साहेब उपशाखा प्रमुख साहेब आपलंही सहर्ष स्वागत. का लगता है लौट कर वापस नहीं आएंगे. देखिए कमाल का छक्का यहाँ पर आता हुआ, यही बात बताए थे सुजल घरा देखिए चलाए अपना खोपड़ी, क्या जलाएंगे सामने वाले का झोपड़ी या वापसी करेंगे यहाँ पर पीयूष कड़ू गेंदबाजी में. टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 40 रन देखिए 40 पर 4 है. सब वक्त का खेल है, जिसका आ गया वो छा गया. क्या सुजल घरात यहाँ पर छा जाएगा या पीयूष कड़ू फिर से कमबैक करेगा. यहाँ पर थोड़ा सा कान मंत्र दिया गया पर, लेकिन देखते हैं किसके लिए कारगर साबित होगा. ये चलिए कमबैक 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 ये होना चाहिए भाई यहाँ पर. सोचने से नहीं, इश्क से नहीं, रिस्क से काम चलता है. तर याच दरम्यान या स्पर्धेचा आनंद घेत असताना एवन जोडी कृष्णाजी भोईर आणि किशोरजी घरत यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. या स्पर्धेचा आनंद घेतात एवन जोडी, त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. अभी भी देखिए सुपर का देखिए 2 गेंद बचा है, कुल मिलाकर 8 गेंद से भाई यहाँ पर. यही तो बात छेड़ा भाई, रिस्क में रिकॉर्ड तोड़ता है और रिस्क में दिल तोड़ता है. क्या यहाँ पर तोड़ेंगे रिकॉर्ड्स और खोद कर निकालना चाहते थे यहाँ पर कारपेट के सारे के लिए. यहाँ पर सिंगल तो आएगा, दूसरे के लिए भागते हुए और 2 रन देखते अंपायर चेक करना चाहते हैं यहाँ पर. अगर 2 रन कंप्लीट रहेगा तो फिर 42 तक पहुंचेंगे, अगर आउट रहेंगे तो फिर 41 तक रहेंगे यहाँ पर. लेकिन देखते हैं बॉडी लैंग्वेज तो बहुत कुछ बयां कर रहा है बल्लेबाज का, लेकिन देखते हैं तीसरा अंपायर का डिसीजन है. संदीप पाटिल सर देखिए बात करेंगे, वक्त लगा तो अपना भेलू बनाने में, तभी दुनिया मर मिटेगी तुम्हें अपना बनाने में. आज अंपायर भी देखिए आयोजन करता हूं कि दिलों में राज करते हुए यहाँ पर नट आउट है बल्लेबाज. यही तो बात छेड़ा भाई, 42 रन टीम का स्कोर है. कॉन्फिडेंट बल्लेबाजों ने भी विकेट के अंदर दिखाए थे यहाँ पर. रिप्ले देखिए दिखाया जा रहा है किस तरह से खोद कर सुजल घरत पूरी जान झोंक रहे हैं भाई यहाँ पर. लेकिन पीयूष कड़ू की तारीफ करना चाहूंगा, वक्त लगा दो अपना भेलू बनाने में, तभी दुनिया मर मिटेगी तुम्हें अपना बनाने में. ये देखिए रिप्ले दिखाया जा रहे हैं, कमाल के देखिए रिप्ले. आरके स्पोर्ट सब्सक्राइब करते रहिए, बेल बटन को दबाते रहिए भाई. और इस बार भी देखिए खोद कर निकाला है फील्डर से यहाँ पर. जब तक गेंद को रुकेंगे यहाँ पर तब तक देखिए 1 रन आता है यहाँ पर. सिंगल के साथ साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा है 43 रन, लेकिन अभी भी 6 गेंद आना बाकी है. क्या बात है, क्या बात है. सुना है मौत कभी मौका नहीं देता है. क्या सुजल घरत आखिरी 6 गेंद में गेंदबाज को मौका देंगे या देखेंगे उनके पर आक्रामक करेंगे. पर ये देखिए स्क्रीन पर ये दृश्य दिखा जा रहा है प्रतियोगिता का. स्ट्रेंजर क्रीड़ा मंडल देखिए ट्रॉफी 2026 देखिए नावा यहाँ पर. ये दृश्य देखिए यहाँ पर. रुचित दादा तारीफ करना चाहूंगा पूरी कैमरामैन और आपकी पूरी टीम देखिए यहाँ पर. लाइव टेलीकास्ट है और कहीं ना कहीं इस टूर्नामेंट में 4 चांद लगाने के काम किया यहाँ पर. लेकिन देखते हैं आने वाला 6 गेंद बचा है, 43 पर 4 है यहाँ पर. क्या मुकाबले में आएगा मजा यहाँ से. गेंदबाजी के लिए तैयार, आखिरी ओवर लेकर, अंतिम ओवर लेकर प्रदीप कड़ू देखिए. ये देखिए ट्रॉफी दिखाया जा रहा है इस वक्त भाई यहाँ पर. रोगी को दबा चाहिए, जोगी को जब चाहिए यहाँ पर चाहेंगे भाई, पहला नंबर का ट्रॉफी चाहिए.
चैंपियन बनना हर टीम का सपना रहता है, लेकिन देखते हैं यहाँ पर फाइनल तक कौन सा टीम पहुंचेगा, सपना कौन पूरा करेगा, ये आने वाला वक्त ही बताएगा भाई। यहाँ पर से गेंदबाजी में देखिए आते हुए प्रदीप कड़ू देखिए गेंदबाजी, और बल्लेबाजी में बात करेंगे सुजल घरत देखिए यहाँ पर स्ट्राइक पर है, और इन्हें रुकना देखते हैं कितना आसान रहेगा या कठिन रहेगा। यहाँ पर क्या सुजल घरत शांत रहेंगे या बल्लेबाज ओ शांत 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 उन्हें रखा गया भाई। यहाँ पर जैसे किशोर कुमार संगीत में मास्टर हैं, और इस वक्त देखिए प्रसाद घरत है वो मास्टर माइंड अपने गेंदबाजी को दिलाते हुए लाजवाब सराहना करनी चाहिए। यहाँ पर प्रदीप कड़ू देखिए यहाँ पर डॉट गेंद निकालते हुए, लेकिन कितना समय तक रुकेंगे ये तो आने वाला वक्त ही बताएगा भाई। यहाँ पर से तो चलिए टोटल की बात करेंगे 43 रन देखिए, और इस बार भी देखिए जड़ में रखे थे, पहला रन तेजी से भागेंगे, दूसरे के लिए क्या जाएंगे, हाँ दूसरे के लिए भी देखिए तेजी से भागते हुए दबाव बनाते हुए यहाँ पर नहीं, ये भी अच्छा सोच है भाई। यहाँ पर भलाई चौके छक्के ने आए, सिंगल डबल डॉट से बेहतर रह सकता है, लेकिन प्रदीप कड़ू देखिए एक्सीलेंट गेंदबाजी, तारीफ करना चाहूंगा। बल्लेबाज तो तैयार है शिकार के लिए, लेकिन गेंदबाज तर याच दरम्यान नावे गावातील सन्माननीय ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते सुनीलजी काना मात्रे साहेबांचं आगमन, त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत। नावा ग्रामस्थांना पुन्हा एकदा कदा स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या वतीने आग्रहाचं निमंत्रण, आपण जर का स्पर्धेचा आनंद घेत असाल मैदानाच्या बाहेर तर मंचावरती येऊन आपण असं नसतं आपलं स्वागत। ऑब्जेक्शन आलाय, यस बॉलरच्या शैलीवरती ऑब्जेक्शन आलाय, टीव्ही अंपायर चला या। चलिए ऑन पर रहेंगे यहाँ पर अंपायर देखिए थ्रो गेंदबाजी के लिए थोड़ा सा एक्शन पर तीसरे अंपायर के मांग लिए, लेकिन देखते हैं यहाँ से तैयार से, और ये चलिए हो क्या भाई यहाँ पर से कमाल की टाइमिंग देखिए यहाँ से, और जरूरत था इंतजार था, और ये चौका देखिए आता हुआ। नहीं, लेकिन चौका आने के साथ साथ है टीम का स्कोर देखिए 49 49 धावा, 49 धावा देखिए। न्यूजीलैंड टीम भी देखिए क्वालिफाई कर चुकी है, क्योंकि श्रीलंका टीम मुकाबला जीते या हारे, लेकिन जो टारगेट दिया गया था उस पर कामयाब बनी है भाई। यहाँ पर 49 पर देखिए पर 4, ये देखिए दृश्य दिखा जा रहा है पर नावा के देखिए चेन पेटी, और खूबसूरत देखिए मानोगे कि आप दुबई में जाकर पहुंच गए भाई। यहाँ पर लेकिन आने वाला देखिए 3 गेंद बचाए, ये बड़ा दिलचस्प रहेगा। 3 गेंद भाई यहाँ पर घर की दरवाजे पर घोड़े की नाल लगाने से सफलता नहीं मिलती है भाई, यहाँ पर खुद के पैरों पर लगानी पड़ती है। ऐसा कोई मंजिल नहीं जहां पहुंचने के लिए रास्ता नहीं। क्या 55-60 तक लेकर जाएंगे गेंदबाज को, बल्लेबाज या गेंदबाज उसमें रुकने में कामयाब होंगे, ये तो आने वाला वक्त बताएगा। तैयार, समय समय थोड़ा सा जा रहा है भाई, स्पीड अप कीजिए भाई। यहाँ पर गेम रुकना नहीं चाहिए भाई। 49 पर 4 है, तैयार गेंदबाज है। और ये चलिए, एक तेरी तो एक मेरी भाई। यहाँ पर है एक तेरी कहानी तो एक मेरी कहानी भाई। यहाँ पर से कई दिन कथा हो या कहानी हो या पिक्चर हो, कई दिन हीरो हमेशा देखिए उसे संघर्ष करना पड़ता है। और एक्सीलेंट गेंदबाजी देखिए, तारीफ करना चाहूंगा यहाँ पर सुजल घरात इम्पम बल्लेबाज को देखिए रुकने में कामयाब होता हुआ। तर या दरम्यान स्कायरा 11चे पुरस्कर्ते दिग्गज पॅकर आकाश शेट पाटील, भावेशी कदर पगडे, त्याचबरोबरने साई पाटील पिसारवे यांच्या वतीने ये चलिए खींचा आखिर में देखिए बड़ा हिट देखिए यहाँ पर। अभी तक प्रदीप कड़ू रुका कर रखे थे, लेकिन अब तो यही कहेंगे भाई मुझको राणा जी माफ करना, गलती मारी से हो गई। मामांच्या हॉटेलचे पुरस्कार तर ओनर आणि त्याचबरोबर स्कायरा 11चे सर्वे सर्वा आकाश शेट पाटील आणि त्यांच्या बरोबर भावेशजी पगडे, साई पाटील पिसारवे यांच्या वतीने आपल्या कॉमेंट्री बॉक्ससाठी प्रत्येकी 500 म्हणजे 2000 पारितोषिक आलं, त्यांचं मनापासून आभार। चलिए बहुत बहुत आभार सभी का। देखिए यहाँ पर साम्राज्य बनाने के लिए भाई यहाँ पर दिलों से नहीं भाई दिमाग से लड़ना पड़ता है। और वो सुजल घरत देखिए 55 रनों तक है, इस बार देखिए थोड़ा सा चुके हैं भाई। यहाँ पर क्या सुजल घरत की मैं कहूंगा ये गलती हो सकती है,
या आखिरी गेंद था भाई, इसलिए इंतजार नहीं किया भाई। अगर एका गेंद होता तो रुक जाते थे शायद। अब इनिंग कंप्लीट हुई है, पर अब पहला देखिए पर इनिंग का खेल समाप्त होने के साथ साथ 56 रन बना है, 57 के टारगेट है, लेकिन फाइटिंग टारगेट है। लेकिन देखते हैं इस टारगेट तक कैसे पहुंचेंगे या रुकेंगे यहाँ पर। और इस सब सुनने के लिए चलेंगे रोशन पाटिल सर तारा, चलाओ अपना खोपड़ी और जलाओ सामने वाला का झोपड़ी। धन्यवाद बाबूशाह यांचा आवाज आपण प्रिव्हियस सत्रामध्ये ऐकताय। अब तक 56 धावा केल्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना स्कायरा 11 वहाळ या टीमने। पार्थ एंटरप्राइजेस जावळे या टीमला आपण पाहताय। एका बाजूला खरं तर स्कायरा 11 म्हटलं की सातत्याने आकाश शेठ पाटील मामा बांजा हॉटेलचे प्रोप्रायटर, आणि दुसऱ्या बाजूला पार्थ एंटरप्राइजेस म्हटलं की ही नावे ग्रामपंचायतचे डॅशिंग सरपंच विजेंद्र शेठ पाटील उर्फ गोट्याबाई यांचा संघ तुम्हाला जावळे मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल। दोन्ही संघ मालकांचं देखील या ठिकाणी मनापासून आपण या ठिकाणी स्वागत करूया। जाऊया मॅचच्या दिशेने। 57चा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे। या सत्रामध्ये बॅटिंग करताना प्रसादच्या संघाला बघा आमचा हा व्हीआयपी डाईस मालिकावीर टू व्हीलर बाईक। आजच्या रात्रीमध्ये कोणत्या खेळाडूचं स्वप्न पूर्ण होईल तुम्हाला तुमच्या स्क्रीनमध्ये ही बाईक पाहायला मिळेल। आणि मंचावरती सन्माननीय पाहुणे हिरल इंजिनिअरिंगचे सर्व आणि दानशूर असे व्यक्तिमत्व आदरणीय गजानन शेठ म्हात्रे, आशिषदादा पाटील आणि संपूर्ण आमचा या ठिकाणी मान्यवरांचा ताफा तुम्ही पाहता। मंचावरून या सामन्याचा आनंद घेत असताना सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। समीर नाईक एनर्जेटिक खेळाडू सुरुवातीलाच मैदानाकडे दाखल झालाय आणि गतवर्षीचा त्यांचा एखादा डीजे ब्रावोचा डान्स आम्ही पाहिला याच मैदानावरती। मला वाटतं आजच्या रात्रीमध्ये देखील होईल कदाचित। भरपूर चांगले डान्सर आहेत आणि चांगले खेळाडू देखील आहेत। सुजल मान इन फॉर्म, घनश्याम आपण पाहता माऊली हरिभक्त परायण मैदानामध्ये आहेत। तर डावाला सुरुवातीला 57चा पाठलाग करायचा सुदर्शन पाटील आमचे स्कोरर आमच्या सोबत आहेत। आणि त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये आज दिग्गज समालोचक रॉकस्टार प्रवीण गायकर, वाकडी गावचे आमचे समालोचक, त्याचबरोबर हरिग्रामचा आवाज आमचे मित्र या ठिकाणी वैभवजी भोपीर, त्याचबरोबर आमचे शेरो शायराना अंदाज मिस्टर बाबूशाह बाबू म्हात्रे यांना आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकताय। त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। आज शेवटची रात्र या स्पर्धेची। मला वाटतं एखादा लग्न आपण करण्यासाठी जितकी लगबग करतो, जितकी मेहनत घेतो घरामध्ये कार्य, तसा हा एखादा लग्नच आहे। या स्पर्धेमधलं की प्रचंड मेहनत करावी लागते, प्रत्येकाला आमंत्रण करणं, त्याचबरोबर 5 रात्री डोळ्यात तेल घालून मात्र या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडणं, सर्व गोष्टी मात्र आयोजकांनी मात्र नीटनेटक्यापणाने पार पाडलेल्या आहेत। आणि दमदार असं आयोजन आपण पाहताय आज नावानगरीमध्ये। स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावा रविदादा पाटील ज्या खरं मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि सर्वात लिजंड सभासद तुम्हाला या मंडळामध्ये पाहायला मिळतील आणि सर्वांचंच खरं विशेष कौतुक करावं लागेल। अप्रतिम असं आयोजन नियोजन तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पाहताय। प्रसादने व्हाईट जर्सी घातलेला म्हणजे मॅन ऑफ द मॅच अजूनपर्यंत मिळालेला नाहीये, पण तो निर्णायक मॅचमध्ये प्रसाद इम्पॅक्ट टाकेल का याची चर्चा। कारण व्यावसायिक दर्जाचा हा खेळाडू खुल्या गटाचा क्रिकेट तो भरपूर खेळला आणि त्याच्या बरोबरीने मनीष कडू त्याने व्हाईट टी शर्ट्स घातलेले आहेत, जी खरं तर सामनावीर म्हणून त्याला मिळालेला या स्पर्धेमध्ये। तो खेळाडू सलामीला चालला। 2 आघाडीचे खेळाडू लेफ्टी बॅटर मनीष आणि त्याच्या बरोबरीने प्रसाद गरत। पार्थ एंटरप्राइजेस जावळे संघाची पहिली जोडी मैदानाकडे आली, तर एका बाजूला स्कायरा 11 वहाळ। सातत्याने प्रत्येक स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी या संघाची राहिली आणि आम्ही नेहमी सांगत असतो स्कायरा हे नाव ज्या संघापुढे लागलंय तो संघ तुम्हाला प्रत्येक वर्षी प्रत्येक स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करताना पाहायला मिळेल। कारण हे नाव आता सध्याच्या घडीला ब्रँड म्हणलं आकाश शेठ पाटील जे या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांच्या वतीने आमच्या कॉमेंट्री बॉक्ससाठी देखील 2000 पारितोषिक आले, त्यांचं मनापासून आभार। तर एका बाजूला पार्थ एंटरप्राइजेस तर मोठी नाईट स्पर्धा देखील आपण या ठिकाणी सरपंच साहेबांच्या माध्यमातून या मैदानावरती सातत्याने पाहिली आणि ते देखील या संघाचे पुरस्कर्ते आहेत। विजेंद्र शेठ पाटील उर्फ गोट्याबाई A1 सरपंच, त्यांचं देखील विशेष कौतुक। डावाला सुरुवात होईल। पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येतील, मला वाटतं प्रतीक पाटील असेल या टीमचा फ्रंट लाईन गोलंदाज। प्रत्येक वेळी आम्ही सांगत असतो एखाद्या टीमकडे जर का बॅटर चांगले असतील तर ते तुम्हाला बॅटर एखाद दुसरा सामना जिंकून देतील। जर तुमच्या टीमकडे जेन्युइन बॉलर असतील तर ते तुम्हाला गोलंदाज संपूर्ण स्पर्धा जिंकून देतील, एवढी ताकद या गोलंदाजांमध्ये आहे। सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये लिमिटेड ओव्हरमध्ये ज्या संघाकडे प्रमुख 4 गोलंदाज तो संघ तुम्हाला सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये दमदार कामगिरीच करताना पाहायला मिळेल। पहिल्या षटकासाठी प्रतीक पाटील बॉलिंग ट्रॅकवरती समोर स्ट्राईक एंडला
उल्वानोटचा शहेनशाह रायगड ग्रामीण मधला एक सुपरस्टार प्रसाद गर्द हा खेळाडू स्टार्टिंग एंडला आहे आणि त्याच्या बरोबरीने एका बाजूला मनीष कडू हा खेळाडू. डावाला सुरुवात झाली. पहिल्या ओव्हरसाठी प्रतीकला आपण पाहता पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. डीप मिड विकेटला एक फिल्डर आहे, तर एका बाजूला लॉंग ऑफला स्वतः घनश्याम टीम कॅप्टन. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. मिडॉनचा एक फिल्डर तुम्ही पाहता मैदानामध्ये आहे. फिल्डिंगची व्यूहरचना आखली गेली प्रसादसाठी. सिक्सर किंग ऑन स्ट्राईक. बॉलिंग मार्कवरती जेन्युअन ऑलराऊंडर या खरं तर वहाज संघाचा स्काय राय 11 वहाज संघाचा प्रतीक पाटील. बॉलिंग मार्कवरती पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल तेज सरार उजव्याच्या बाहेर राईज झाला. बॉल हलकासा निघाला विकेट कीपरकडे. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. गुड लेंथ वरून मात्र बॉल टेक ऑफ करत असताना विकेट कीपरकडे चाललाय. डॉट बॉल निर्धाव चेंडूने मात्र या डावाला सुरुवात झाली. कदा 57चा पाठलाग म्हणजे एका फलंदाजाला एक मोठी इनिंग घ्यावी लागेल. जशी इनिंग पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिली होती फलंदाज सुजल घरतची, तशीच इनिंग मात्र आता एका फलंदाजाला खेळावी लागेल. याही वेळेला अतिशय ओव्हरपिच बॉल हलकीशी कडा घेतली आहे. समीर देखील थोडासा त्या ठिकाणी गोंधळला, कारण बॉल लास्ट मोमेंटला डायव्हर्ट झाला, थोडासा बाजूला फिरला आणि बॅकअपला खेळाडू देखील आले होते, त्यामुळे एकच रन या बॉलवरती मिळेल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन सध्या मैदानामध्ये आहे. डाव्या हाताचा खेळाडू मनीष आता स्ट्रायकिंग एंडला आला. धावांचा पाठलाग करत असताना ॲव्हरेज कॅल्क्युलेशन फार महत्वाचं असं. प्रति षटक जर आपण पाहिलं 11.40 हा रिक्वायर्ड आहे या मॅचमध्ये. या ओव्हरमध्ये प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 11.40च्या सरासरीने बॅटिंग करायची आहे, त्यामुळे एक मोठा फटका खेळावाच लागेल. प्रत्येक ओव्हरमध्ये धावांचा पाठलाग करत असताना 57 धावांचा चेस होईल का? पॉवर प्लेचं पहिलं षटक बरंच काही सांगून जाईल, कारण ही जोडी जर का अधिक काळ विकेटमध्ये थांबली तरी धावांचा पाठलाग सहजगत्या होताना पाहायला मिळेल. शफल झाले. यावेळेला फिरून मारला बॉल. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून बॉल मात्र चाललाय अतिथी मंचाच्या दिशेने. अतिथी मंचाला अभिवादन करणारा हा दणदणीत खणखणीत चौकार. पॉपिंग क्रीज मधल्या पायांच्या हालचाली बरंच काही सांगून जातात. बघा काय फटका मारला होता, हलकासा थोडासा जम घेतले होते उजव्याच्या बाहेर आणि त्यानंतर हा फटका तुम्हाला रिप्लेमध्ये पाहायला मिळेल. ऍडजस्टमेंट चांगली केली फलंदाज मनीषने, फक्त दिशा दिली. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करत असताना चौकार मनीषच्या बॅटमधून पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 5 धाबा. जावळे विपक्ष बहाळ उल्वनोड मधील हे दोन संघ. आपण सध्या उल्वनोड मध्ये आहोत, नावानगरीमध्ये. समोर टाकला ओव्हर पिच, बॅक टू द बॉलर. मिड ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी, रिस्क घेत नाहीयेत. मग कव्हर्सला टार्गेट करायचं होतं म्हणून बॉल इतक्या वेगाने आला, तो फटका आपण पाहिला बॅक टू द बॉलर. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे रन नसेल या बॉलवरती. 5 धाबा सध्या धाव फलकावरती. पॉवर प्ले मध्ये पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 5 धाबा खर्च केल्या प्रतीक पाटीलने. आतापर्यंत जर आपण पाहिलं प्रतीक पाटील हा खेळाडू उजवा राहिलाय या षटकामध्ये दमदार कामगिरीच्या जोरावरती. नेक्स्ट बॉल पुन्हा शपथ झाले. फुल टॉस बॉल दे घुमा के बीमर +6. 7 धाबा या बॉलवरती मिळतील. बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर, सीमा पार, षटकार. खरं तर इम्प्रोव्हायझेशन करत असताना त्या ठिकाणी हा बॉल चुकीचा टाकला गोलंदाज प्रतीक पाटीलने आणि काय फटका मारला. नेक्स्ट बॉल फ्रीड असेल. पायांच्या हालचाली मी मगाशीच म्हटलं फुटवर्क फार गरजेचं आहे आणि हे फुटवर्क दाखवत असताना दुसरा मोठा फटका केला प्रतीकच्या अगेन्स्ट. त्या ठिकाणी मनीष कडू हा खेळाडू आता मोमेंटम शिफ्ट झालाय. पुन्हा एकदा पार्थ एंटरप्राइजेस जावळे या संघाकडे, कारण 12 धावा धाव फलकावरती आहेत. कोट्या भैया यांच्या वतीने खतर पहिल्याच लढतीमध्ये 10,000 दिले होते एका संघाला, जो वैष्णवचा संघ या स्पर्धेमध्ये केला होता. पहिला सामना जिंकल्यानंतर नटराज 11 नावा टीमला त्यांच्या वतीने पारितोषिक आलं होतं. आणि इथे देखील ऑन ड्राईव्ह पहिला सेकंडला तयार आहेत. नकार दिला प्रसादने, कारण मोमेंटम मिळालेला आहे, तो मोमेंटम आता घालवायचा नाही. जर का इथे विकेट गमावला तर प्रतिस्पर्धी संघ या सामन्यामध्ये दबाव प्रस्थापित करेल, करत कदाचित जावळे संघावरती. आणि सातत्याने बॉलिंग अटॅक, कधी घनश्याम येतो, कधी सुजल येतो. एखादा गोलंदाज जादूगिरी दाखवतो आणि किमिया साकारत असताना प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकतो. हे वैशिष्ट्य राहिले आतापर्यंत स्कायरा 11 वहाळ या संघाचं. मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये प्रयास कोळी, सुजल हे 2 खेळाडू एकाच संघाचे बाईकवीर राहिले होते, मालिकावीर राहिले होते. आणि यावेळेला आपण पाहता मैदानामध्ये पुन्हा एकदा हाच संघ. गुडघा टेकत असताना ऑन साइडला व्हॉट अ शॉट, कडक बेधडक प्रसादचं आक्रमण उंची घेत असताना लॉंग अँड स्ट्रॉंग, षटकार. You might
मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट डेंजर क्रीडा मंडळाने नावागावात ठेवले सामने फुल नाईट आज नावागावात क्रिकेट सामने होणार फुल नाईट. प्रसाद सांगतोय आपल्या टप्प्यात आला की मी कार्यक्रम करतो आणि काय फटका मारला स्लॉग हिटचा अप्रतिम अँड कॉर्डिनेशन ताकद टायमिंग नजाकत या फटक्यामध्ये होती. 6 धावा मिळाल्या. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टोटल धाव फलकावरती आहेत तब्बल 19 धावा. ग्रेट स्टार्ट. चांगली सुरुवात झाली. हे बघा हे आमचे प्रेक्षक आणि खेळाडू कक्ष सभोवताली बसलेले एकत्र वहाचे पाठीराखे एका बाजूला जावळ्याचे पाठीराखे आहेत. नावागावचे देखील पाठीराखे सामन्याचा आनंद घेतात. कॅमेरामनचे विशेष कौतुक. जेव्हा वेळ मिळेल तुम्ही त्या ठिकाणी प्रेक्षकांना फोकस करा. भरपूर संख्येने तुम्हाला प्रेक्षक मैदानाच्या सभोवताली या ठिकाणी पाहायला मिळतील. हे वैशिष्ट्य आहे या क्रीडांगणाचं. हे वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. सुरुवातीलाच मात्र चांगला स्टार्ट. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 5 होत्या मला वाटतं. त्यानंतर जो No +6 आला तिथे 7 धावा आल्या. पुन्हा सिंगल मिळाली आणि लास्ट बॉलला प्रसादने संधी सोडलेली नाही. षटकार मारलाय. माऊली हरिभक्त पारायण घनश्याम बॉलिंग मार्कवरती आलेले आहेत सेकंड ओव्हरसाठी. दुसरं षटक आता मोमेंटम आता पुन्हा खेचावं लागेल वाहत संघाला. इकॉनॉमिकल फिगर षटक हवंय. सुरुवात दमदार झाली. 19 आल्या 57चा पाठलाग करत असताना अजूनही 38ची गरज येणाऱ्या 24 बॉलमध्ये हा सामना मी मगाशी म्हटलं जर का ही जोडी अधिक काल विकेट थांबली तर मात्र अडचणी वाढतील वाहा संघाच्या वाट्याला. त्यामुळे ब्रेक थ्रू हवाय. फिल्डिंग करत असताना स्कायरा 11 वहाळ या टीमला विकेट हवाय. विकेट फॅक्टर फार महत्वाचा राहील. कधी कधी जेव्हा धावा तुम्ही जास्त खर्च करता तेव्हा जर का विकेट मिळाले तर प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही डॉमिनेट करू शकता आणि इथे मात्र ब्रेक थ्रू हवाय. फिल्डिंग करताना स्कायरा 11 वहाळ टीमला. पहिला बॉल ओव्हर पिच कवसला समीर नाईक त्यांच्या डोक्यावरून बॉल चालला मागे. बॅकवर्ड पॉइंट कडे बॉल चाललाय आणि इथे मात्र 2 धावा येतील. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता आणि इथे 2 धावा आल्या आणि या 2 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 21. धाव फलकावरती आपण लागताना पाहताय. चांगला फटका कवसला टार्गेट करायचा होता. ऑफ कटर बॉल टाकला तरी बाहेर काढला होता. त्याच्यावरती फटका असा वाटला तर एका मोमेंटला फसतो की काय पण तो नशिबाने साथ दिली. बघा हे प्रेक्षक आहेत अगदी वरती बसून त्या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात. समोरच्या बाजूला रस्ता लगत बसलेले प्रेक्षक त्या ठिकाणी आरामात मात्र या सामन्याचा आनंद घेतात कारण त्यांनाही माहिती उद्या संडे आहे. उद्या सुट्टीचा दिवस कुठेही जायचं नाही. उद्या आजच्या रात्रीमध्ये ही स्पर्धा आम्हाला एन्जॉय करायची आणि त्यासाठी आलेले प्रेक्षक. स्विंग अँड मिस क्या बात आहे. जबरदस्त कमबॅक आणि आजच्या रात्रीमध्ये फक्त 4च सामन्यात हे देखील वैशिष्ट्य आहे शेवटच्या रात्रीचं. मला वाटतं यानंतर मेगा फायनलच्या लढतीला सुरुवात होईल. खरं तर गेले 4 रात्रीमध्ये पहिल्या दिवसामध्ये सुपर 8ला 2 संघ आपण काढले होते परंतु मागच्या 3 रात्रीमध्ये सुपर 4ला 3 संघ क्वालिफाय केले होते. वेगात टाकला बॉल आणि इथे मात्र बॉल चालला उजव्याच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईड बॉल आणि कदाचित त्या ठिकाणी फिल्डिंग टीम मला वाटतं रिव्ह्यूचा वापर करत आहे. ग्राम सुधारक मंडळ माझे उपाध्यक्ष सन्माननीय चेतन कडू साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आणि अगदी रोशन बघू शकता आपले सन्माननीय राजदादा म्हात्रे घारापुरी यांनी नुकताच एक मोठं आमंत्रण पाठवलं. आज आपले जेवढे समालोचक इथे आहेत त्यांना घारापुरीला त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक आभार मानतो. क्या बात आहे. बघा फिरून मारला बॉल बॅकवर्डला चाललाय आणि त्या ठिकाणी फिल्डर शर्तीचे प्रयत्न करतोय. सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये चांगलं योगदान द्यावं लागतं. फिल्डिंगमध्ये मात्र योगदान देत असताना खेळाडू 23 रन स्कोर कार्डवरती 23 धावा आहेत. आता घनश्याम प्रयत्न करतोय. गतवर्षी या स्पर्धेमध्ये याच वाहा संघाने बलाढ्य धारावे संघाला पराभूत केलं होतं आणि हा संघ चॅम्पियन बनला होता. त्यामुळे मोठ्या संघानं पराभूत करण्याची क्षमता या टीमकडे आहे. तर एका बाजूला त्यांच्याच परिसरातील एक मोठा संघ आहे तो म्हणजे पार्थ एंटरप्राइजेस जावळे हा संघ. प्रसाद घरचा संघ आहे. मनीष कडूचा हा संघ आहे आणि त्यांना पराभूत करायचा असेल तर तुम्हाला मात्र आता डावफेच आखावी लागतील. एकाच बेल्टमधील संघ जेव्हा एकमेकाच्या विरोधामध्ये खेळत आहे तेव्हा मात्र मॅच बघायला मजा येते. त्यांना माहिती असं एखाद्या खेळाडूचा स्ट्रॉंग झोन काय एखाद्या खेळाडूचा वीक झोन काय आणि त्या तुम्हाला स्ट्रॅटर्जी आखाव्या लागतात. कशा पद्धतीने फलंदाजा डॉमिनेट करता येईल कशा पद्धतीने गोलंदाजामध्ये आक्रमण करता येईल या सर्व तुम्हाला रणनीती आता या मॅचमध्ये पाहायला मिळतील. 1 रन मिळाले 23 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 34ची गरज 34 34 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या खरं तर 21 चेंडूमध्ये. 21 बॉल आणि 34 धावा. समोर प्रसाद घरत आक्रमक फलंदाज. बॉल तयार घनश्याम राऊंड विकेट आणि इथे मात्र अँगल बनवला. क्या बात आहे. वाईड लाईन कॉरिडॉरच्या आतमध्ये बॉल निघाला. विशिष्ट पद्धतीचा अँगल जणू का एखादा डाव्या हाताचा गोलंदाजच गोलंदाजी करतो की काय. बघा बॅक ऑफ द हँड होता. वेगात टाकला. हलकासा कडर त्या ठिकाणी प्रसाद पासून दूर ठेवला आणि इथे आपण पाहिला डॉट. पुढचा चेंडू फुल टॉस टाकला. ड्राईव्ह लेंथ मध्ये आहे त्या ठिकाणी लॉंग ऑफ कडे मारला फटका.
एक सिंगल या बॉलवरती मिळेल. घनश्याम कमबॅक करतोय या मॅच मध्ये. 24 धावा फलकावरती आहेत. बिनबाद 24. पहिल्या षटकामध्ये 19 होते. या ओव्हरमध्ये पहिल्या 5 मध्ये फक्त 5. म्हणूनच मगाशी म्हटलं होतं घनश्याम येतो कधी सुजल येतो. एखादा गोलंदाज मॅजिकल स्पेल टाकून जातो आणि हा संघ नेहमी पलटवार करत असतो. आता याही मॅच मध्ये खरं तर धावसंख्या बघा. घनश्यामने केलेली गोलंदाजी खरं ग्रीष्मा 11 मोठीजुई संघाच्या अगेन्स्टने एका ओव्हरमध्ये 2 दिल्या होत्या. दुतुम मेडनवर होती. यस, मेडन षटक टाकलं होतं आणि 2 धावा 2 विकेट त्यांना मिळाले होते. फटका फसलाय आणि संधी होती गमावली. दैव देत आणि कर्म नेतं आणि इथे मात्र नशिबाची साथ मनीषला लाभली आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये 99% तुमची मेहनत आणि 1% लक फॅक्टर असेल तर सर्व काही तुमचं आता इथे जीवनदान मिळालं मनीषला. आणि या जीवनदानामुळे 1 रन मिळाली जावळे संघाला. टोटल धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आहेत बिनबाद 25 धावा. गाव देवीचे हे मैदान नावा गावाची आहे शान. गाव देवीच्या आशीर्वादाने सामने क्रिकेटचे होणार छान. खेळाडू धन्यवाद धन्यवाद डीजे. चला आपण मान्यवरांच्या सन्मानाकडे वळतोय. सन्माननीय चेतनजी कडू साहेबांना मी विनंती करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यावं. ग्राम सुधारक मंडळ माजी उपाध्यक्ष चेतनजी कडू साहेब यावं आपण आपला सन्मान घेण्यासाठी. मी सन्माननीय राजनदादांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा आदरातिथ्य शुभ सन्मान करावा. आज नावा गावचा विकास आपण पाहतोय. सातत्याने त्याची चर्चा होत असते संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये. आणि आज ग्राम सुधारक मंडळामध्ये ज्यानं खरं तर माजी उपाध्यक्षपद ज्याने भूषवलं त्यांचा अगदी आदरातिथ्य शुभ सन्मान स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावा यांच्या वतीनं आपण करतोय. त्यांचा मनपूर्वक हार्दिक आभार. कॉमॉक्स 2 ओव्हरचा खेळ संपला. आता येणारे 18 बॉल 32 25 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही मॅच जर आपण पहिले बॅलन्स आपण जमेची बाजू जावळे संघासाठी पार्थ एंटरप्राइज जावळे संघासाठी काय तर एकही खेळाडू बाद झालेला नाही. आता बॉलिंग मार्कवर त्याला सुजल घरत मॅन इन फॉर्म या संघाचा आणखीन एक जेन्युइन ऑलराऊंडर बॉलिंग मार्कवर त्याला सुजल घरत जो नेहमी कमबॅक करून देतो आपल्या टीमला. आता विकेट हवा फिल्डिंग करताना स्कायरा 11 वहाळ संघाला. 18 बॉल 32 धावा प्रति षटक 10.66 हा रिक्वायर्ड 100 आता आलाय या मॅच मध्ये. बॅटिंग करताना जावळे संघासमोर. मागच्या ओव्हरमध्ये घनश्यामने कमबॅक केलं फक्त 6 धावा दिल्या. आता या ओव्हरमध्ये आलाय सुजल बॉलिंग ट्रॅकमध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आपटलाय बॉल. पहिला तिकट बाउन्सर वापरलाय. टॉस झाला चेंडू आणि इथे मात्र माळी सरांनी इशारा दिला 1 फॉर 1 ओव्हर. पहिला बाउन्सर पाहायला मिळाला आणि त्याच्यामध्ये मोठा फटका खेळता आलेला नाही. आणि मनीषला प्ले अँड मिस. इथे आपण पाहिला हा डॉट निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आता येणारी बॉल असेल 17 विजयासाठी 32 धावांचं समीकरण. 17 चेंडूमध्ये 32 पार्टनरशिप झाली आहे. परंतु स्ट्राईक रेट महत्वाचा आहे या सामन्यामध्ये विजयाकडे जाताना. ऑन साइडला पूल केला आडव्या बॅटने. मिड विकेटला फिल्डर आहे डीप मध्ये त्यांच्या हातात चालला चेंडू फक्त सिंगल या बॉलला मिळेल. आता लेफ्टी समोर प्रसाद करत मला वाटतं रायगड ग्रामीण मध्ये बोटावर मोजण्यात किंवा उजव्या हाताचे खेळाडू ज्यामध्ये मी प्रसादचा आवर्जून उल्लेख करील जो लेफ्टी बॉलर समोर चांगली बॅटिंग करतो. तर दापोलीचा आभ्या विश्वजित आणि त्यानंतर प्रसाद ही 2 नावं नेहमी चर्चेमध्ये असतात लेफ्टी बॉलर समोर आक्रमक फलंदाजीसाठी. आणि यावेळेला आता प्रसाद कशा पद्धतीने आक्रमण करतो हे पाहायचं आहे कारण त्यालाही माहिती आहे हा सामना जिंकला तर थेट मेगा फायनलमध्ये पोहोचता येईल. त्यामुळे या मॅचला विशेष महत्व आहे. उपांत्य फेरीचा हा दुसरा सामना जो रंगतोय जावळे आणि वहाळ या 2 टीममध्ये. स्कायरा 11 वहाळ तर एका बाजूला पार्थ एंटरप्राइजेस जावळे या 2 टीममध्ये. अंतिम काही बॉल आता विजयासाठी धावा बनवायच्या तब्बल 31. 16 चेंडूमध्ये 31 धावा. रन रेट आता वाढत चाललाय. फिरून मारला बॉल आणि फटका फसला. विकेट किपर धावत आला. झेल होईल काय. अखेरकार झेल टिपला. पहिला धक्का बसला बॅटिंग करताना. पार्थ एंटरप्राइजेस जावळे टीमला कॅप्टन दी डिपार्ट खेळाडू बाद प्रसाद घरत बॅक टू द डगआउट. फिंगर रोल केले. कमी गतीचा बॉल त्या ठिकाणी प्रॉपर जज करताना नाहीये प्रसादला आणि मोठा फटका खेळत असताना त्या ठिकाणी मिस टायमिंग फटका जो विकेट किपर खरं तर प्रयास कोहलीने झेल टिपला यष्ट्यांच्या मागे. अप्रतिम कमबॅक आपण पाहिलं. बॅकफुटला आले
थोडंसं ॲडजस्टमेंट करताना थोडासा मागे राहिला खरं तर प्रसाद आणि हा फटका चुकीचा खेळला, त्यामुळे विकेट मिळाला. फिल्डिंग करतानाच कायरा 11 वहाड टीमला. नवीन फलंदाज राहुल गरत लेफ्टी. 2 बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतील. सुजय समोर आता राहुल आहेत. मागच्या मॅचमध्ये त्याने षटकार कव्हर पॉईंटला मारला होता. डाव्या हाताचा खेळाडू सहजासहजी कव्हर पॉईंटला षटकार मारत नाही, याच एंडने मारला होता राहुलने. तो सामना जिंकून दिला आपल्या टीमला दुंद्रे संघाच्या अगेन्स्ट. आता या मॅचमध्ये समीकरण बनलंय 15 बॉल आणि विजयासाठी 31 धावा. शेवटपर्यंत लढायचा, संघर्ष करायचा दोन्ही टीमला या मॅचमध्ये. बॅकफुटला आले, हॅमर केला बॉलला, डीप मध्ये फिल्डर लावला राहुलसाठी आणि इथे मात्र झेल सुटलाय. कॅच सुटली की मॅच सुटली. सोपा झेल सोडलाय शतरक्षकाने. दोन्ही फलंदाजांना एक एक जीवनदान मिळालेले आहेत. सुरुवातीला मागच्या षटकामध्ये मनीषचा झेल सोडला होता, त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला. आता यावेळेला डीप एक्स्ट्रा कव्हरला झेल सोडला राहुलचा. जीवनदान कधी कधी महागडं ठरू शकते बघा. बाय फटका सजवला होता, हॅमर करत असताना ऑन दी टोस हा फटका होता कवसला, त्या ठिकाणी झेल सोडला शतरक्षकाने. रजनीशने हा झेल सोडला. जीवनदान मिळाला राहुलला. आता समीकरण बनेल ते म्हणजे येणारे काही बॉल विजयासाठी 30, जवळजवळ 14 चेंडूमध्ये 30 बनवायचे आहेत आणि दोन्ही फलंदाजांना एक एक जीवनदान मिळालेला आहे. या जीवनदानाचा फायदा घेतील का? इथेही फटका फसलाय. फॉलो थ्रू मध्ये झेलची संधी, आणखीन एक झेल. क्या बात आहे. आज मात्र घरी येताना नशीब घेऊन आलाय मनीष मैदानामध्ये. राहुल हे दोन्ही खेळाडू 2 वेळा जीवनदान मिळालं मनीषला, 1 वेळा जीवनदान मिळालं राहुलला. आणि आम्ही नेहमी सांगत असतो क्रिकेटच्या खेळामध्ये कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच, जिंका मॅच. आणि असं म्हणतात न थकता न थांबता न हारता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं आणि या मॅचमध्ये तेच केलंय. सातत्याने प्रयत्न होता दोन्ही एंडने. कधी कधी फिल्डिंग करणारा संघ प्रयत्न करतो तर एका बाजूला जावळे संघ देखील धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतो. आता आस्किंग रन रेट आता वाढत चाललाय. 13-39 आसपास पोहोचला. 13 बॉलमध्ये 29 समीकरण या मॅच मध्ये आहे. बॉल तयार. राहुलसाठी बॅकफुटला गेले, कटचा प्रयत्न आहे. वाईड बॉलचा इशारा पंचांकडून पाहायला मिळाला. अतिरिक्त रन्स मिळेल. आता येणारे 13 बॉल 28. हा बॉल फार निर्णायक आहे. जर का प्रेशर कमी करायचं असेल पुढच्या 2 षटकामध्ये तर कोणत्याही परिस्थितीमध्ये या बॉलवरती एखादा मोठा फटका यायला हवा. किंवा एका बाजूला जो मोमेंटम मिळालाय त्यामध्ये सातत्य टिकवायचं सुजल गरजला. जर का विकेट काढला आणखीन एखादा डॉट बॉल टाकायचा प्रेशर वाढेल. जावले संघावरती तेज तरार बॉल हार्ड लेंथ मध्ये टाकला. इथेही निर्धाव आलाय. आता कहाणी मेटवीस. येणारे 12 बॉल विजयासाठी 28. जाऊ दे मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. जाऊ दे मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. डेंजर क्रीडा मंडळाने नावागावात ठेवले सामने फुल नाईट. आज नावागावात क्रिकेट सामने होणार फुल नाईट. क्रिकेटच्या खेळामध्ये जर का तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर जिद्दाने चिकाटीने खेळावं लागतं. याचं मूर्तिमंत उदाहरण या खरं तर स्पेलमध्ये आपण पाहता या गोलंदाजांकडून. प्रतीक पाटीलने जेव्हा 19 धावा दिल्या तेव्हा असं प्रत्येकाला वाटलं असेल हा सामना एकतर्फा होईल, पण तसं नाही आहे. घनश्यामला त्याने 6 धावा दिल्या. त्याचबरोबरीने सुजल आला, त्याने एक महत्वाचा विकेट प्रसादचा काढला. व्हॅल्युएबल विकेट ज्याला म्हणता येईल, अतिशय किमती विकेट होता तो प्रसादचा, तो त्याने काढला आणि 4 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल फिगर आता 12-28. मला वाटतं सुजल किंवा घनश्याम दोघांमधून एक गोलंदाज सेकंड स्पेल टाकेल. 12 बॉल 28 समीकरण. येणाऱ्या प्रत्येक षटकामध्ये 14.00 जीवनदान दोन्ही फलंदाजांना मिळाले आहेत. जे घडलंय ते विसरून जाणे, जे घडवायचं त्यासाठी तुम्हाला लढावं लागेल या मॅचमध्ये. भविष्य तुम्हाला उज्ज्वल करायचं असेल तर या वर्तमान स्थितीमध्ये संघर्ष करावा लागेल. हा संपूर्ण आमचा खरं आयोजक वर्ग, स्ट्रेंजर क्रीडा मंडळाचे सर्व सिनियर सभासद, क्या बात आहे. त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. थोडासा भावनिक क्षण देखील असेल. शेवटची रात्र आहे. पुन्हा 5 वर्ष वाट पाहावी लागेल. हा देखील त्यांच्या खरंतर समोर एक मोठा पेच प्रसंग आहे. परंतु प्रत्येकाला ही खरंतर गौरवशाली परंपरा लाभली. या स्पर्धेमध्ये भरीव योगदान देणारे आमचे दानशूर दाते आणि संपूर्ण आयोजक. आनंदाची डोही आनंदे तरंगे असं म्हणतात. आज त्यांना आपण पाहता स्क्रीनवरती जबरदस्त योगदान आणि अप्रतिम दर्जाचं आयोजन. नाईट क्रिकेट स्पर्धा भरवणं सोपं नाहीये. संतांनी देखील सांगितलं येथे येड्या गाभाराचं काम नाही, जातीवंतच हवा. आणि यासाठी खरं स्ट्रेंजर क्रीडा मंडळाचं मी मनापासून आभार व्यक्त करेल. मागच्या पर्वामध्ये त्यांनी डे क्रिकेट केलं होतं, आता नाईटमध्ये आलेत. डे क्रिकेटमध्ये देखील आम्ही होतो आणि आता नाईटमध्ये देखील आम्ही आहोत. हे आमचं सौभाग्य आहे. आणि खरंच सर्व दानशूरदात्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेल, ज्यांनी सरळ हाताने आम्हाला आर्थिक आणि वस्तुरूपी सेवा उपलब्ध करून दिली. त्या सर्वांचं पुन्हा एकदा स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या वतीनं आभार. सर्व आमचे स्पॉन्सर्स तुम्ही सध्या स्क्रीनवरती पाहत आहे, त्यांचं विशेष योगदान या स्पर्धेला लाभलं. 12 बॉल 28 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांचं समीकरण. हा सामना रफ अँड टफ होत चाललाय. कोण जिंकणार ही लढत, वहाळ की जावळे?
येणारी काळ वेळ ठरवेल, येणारे 12 बॉल ठरवतील. जो जीता वही सिकंदर असं म्हणतात. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो मात्र थेट मेगा फायनल मध्ये पोहोचेल आणि तो संघ खेळेल खरं भेंडकळ संघासोबत मेगा फायनलचा सामना. त्यामुळे हा सामना डू ऑर डाय, करो या मरो या सिच्युएशन नुसार खेळावाच लागेल. त्या मैदानामध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज त्या ठिकाणी आले धीरज पाटील. हा खेळाडू आणखीन एक सडपातळ बांध्याचा उंच देहबोलीचा एक यंगस्टर, या ठिकाणी प्रभावित कामगिरी करणारा खेळाडू बॉलिंग मार्कमध्ये. आणि समोर ज्या फलंदाजांना जीवनदान मिळालेले आहेत, मनीष कडू ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल आपटलाय, बॉलला फिरून मारलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, क्षेत्र खाली आहे आणि बॉल निघाला एका टप्प्यावरती. वन बाउन्स की षटकार आहे, चला चेक करायचा आहे. निर्णय चौकार की षटकाराची वाट आम्ही पाहतोय. मला वाटतं चौकारच घोषित केलं. भव्य स्वागत, पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. पहिल्या बॉल आला चौकारात, येणारे 11 बॉल विजयासाठी 24 समीकरण. झेल सोडल्याचा हा उपद्रव मनीषने केलाय. मला वाटतं ज्या झेल सोडल्या त्याचा हा परिणाम, जखमेवरती मीठ सोडण्याचं काम जणू काही या खेळाडूने केलंय. त्याला मिळालेलं जीवनदान त्याने केलेलं आक्रमण. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हाफ ट्रॅकर बॉल जो बाउन्सर टाकला होता त्याच्यावरती मात्र हा फटका आला. मनीषच्या बॅटमधून चौकार. आता येणारे 11 चेंडू विजयासाठी 28 समीकरण. 24 समीकरण. 11 बॉल 24, 12, 28 होतं. पहिला चौकार आलाय. असं म्हणतात घरामध्ये पळत्या घोड्याचं चित्र किंवा उगवत्या सूर्याचं चित्र लावण्यापेक्षा सूर्योदय होण्या अगोदर तुम्हाला लवकर उठावं लागतं आणि घोड्यासारखं पाहावं लागतं, तेव्हा तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होता. प्रचंड मेहनत करावी लागते. शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो, लढावा लागतो. आणि या मॅच मध्ये आता संघर्ष सुरू झालाय. 11 बॉल 24. भव्य स्वागत केलं गोलंदाजाचं. इथे देखील फुल लेंथ बॉल आहे. फटका फसलाय. फिल्डर स्वतः, गोलंदाज झेल खाली आले, झेल टिपलाय. कॉटन बॉल पलटवार धीरज पाटीलचा. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपत असताना आता आम्ही संधी देणार नाही तुम्हाला. क्रुशियल मोमेंटला मनीषचा विकेट मिळालाय. वन मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का असेल जावळे टीमला. खर तर भेंडकल गावच्या राजकारणामधील अग्रगण्यता सन्माननीय रतन चंद्रशेखर ठाकूर साहेब, माजी सदस्य ग्रामपंचायत भेंडकल, आणि त्यासोबत अभिजित देवानंद ठाकूर साहेब, माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य, या दोन्ही मान्यवरांना आम्ही सन्मानपूर्वक विनंती करू की आपण व्यासपीठावर येऊन आसनात दिसवावं. कहाणी में ट्विस्ट, पलटवार केला आता मैदानामध्ये धीरज पाटीलने. संकट ही कधीच आपल्याला अडवायला येत नाहीयेत. संकट येतात तुमची उंची वाढवायला. या संकटांना तोंड द्यावं लागेल या दोन्ही संघांना. हा सामना जो जिंकेल तो थेट मेगा फायनल मध्ये पोहोचेल. डिपेंडिंग चॅम्पियन संघ स्कायरा 11 वाळ की एका बाजूला पार्थ एंटरप्राइजेस जावळे. कोणता संघ मेगा फायनल मध्ये पोहोचेल? सागर घरत मैदानामध्ये आलाय परत. 4थ्या क्रमांकावरती सिक्सर किंग, मधल्या फैतला विध्वंसक खेळाडू. आता शेवटचे 10 बॉल आणि विजयासाठी 24 समीकरण या मॅच मध्ये आहे. धीरजला विकेट मिळाला. नेक्स्ट बॉल धीरज तयार. खेचून मारलाय, स्लॉट मध्ये आलाय, कडक शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, टक साऊंड, बॉल चालला आउट ऑफ द ग्राउंड, सीमा पार, षटकार. कमालीचा फटका, बेधडक सिक्सर किंग. सागर घरचं आक्रमण आपण पाहिलं. अडचणी आपल्याला कधीच थांबवायला येत नाहीयेत. अडचणी येतात तुमच्या क्षमता तपासायला, आणि या मॅच मध्ये तुम्हाला आता कॅलिबर सिद्ध करावं लागेल. तुमच्यातलं सिद्ध करावं लागेल तुमची क्षमता. आणि काय फटका मारलाय अफलातून, परफेक्ट मिडल आला आणि स्वीट साऊंड ऐकायला मिळाला. बरोबर त्या ठिकाणी वाडी स्ट्रॉंगनला क्लिअर करत असताना हा षटकार. सातत्याने पलटवार तुम्हाला पाहायला मिळतील या मॅच मध्ये. कधी वहाल तर कधी जावळे. अप अँड डाऊन सेट तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतील. 9 चेंडू मध्ये 18 धावा. धीरज वरती आक्रमण केलंय मैदानामध्ये सागर घरत या फलंदाजाने. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. सागर साठी आपल्याला बॉल, हलकीशी गडा घेतले, बॉल चला विकेट कीपर कडे. मी मगाशी म्हटलं अप अँड डाऊन, पलटवार पुन्हा झालाय आणि यावेळेला धीरजला विकेट मिळालाय. आता येणारे 8 बॉल विजयासाठी 18चं समीकरण. नाही तर सागरचा विकेट मिल गया असं म्हणावं लागेल डीजे. आता मात्र समीकरण म्हणलं 8 बॉल विजयासाठी 18 धावा. 8 चेंडूमध्ये 18 होतील का हे पाहायचं या मॅच मध्ये. अडथळे आपल्या वाट्याला नेहमी येतात आणि हे अडथळे तुमच्यामधलं कौशल्य
त्या ठिकाणी सिद्ध करण्याची संधी निर्माण करून देतात. या मॅचमध्ये आता अडथळा निर्माण झाला पुन्हा एकदा जावळे संघाच्या वाट्याला, कारण प्रत्येक बॉल नंतर पलटवार पाहायला मला, कधी वाहा संघ तर कधी जावळे संघ, एक तेरी तो दुसरी मेरी, असंच काहीतरी जणू काही चित्र मैदानामध्ये चाललं आहे. यश गरत ज्याने 2 मॅचमध्ये फक्त 4 धावा केल्यात या स्पर्धेमध्ये, त्याचं वैयक्तिक योगदान आपण पाहिलं. 2 मॅचमध्ये 4 धावा. आता या मॅचमध्ये त्याला इम्पॅक्ट टाकायचा. यश गरतला जर का यश मिळालं तर या मॅचमध्ये पुन्हा मजा येईल. 8 चेंडू आणि विजयासाठी 18 धावा. तिकट बाउन्सर, याही वेळेला बॉल आपटलाय आणि स्ट्रॉंग अपील पाहायला मिळालेले आहे. परंतु पंच सांगत असताना या ठिकाणी अनप्लेबल डिलिव्हरी, वाईड बॉल, 1 फॉर 1 ओव्हर ही सूचना प्रत्येक वेळेला बाउन्सरला गोलंदाज दिली जाते आणि इथे मात्र पंचाने सांगितलंय हा वाईड बॉल आहे. डोक्याचा वरून निघाला बघा, रिप्ले आपण चेक करताय. हा बॉल आपटला होता धीरजने आणि क्रॉस अँगलने आपण पाहताय, भरपूर वरून गेला, प्रचंड वरून गेला, जवळजवळ 1-1.5 फुटावरून डोक्याच्या वरून गेला. त्यामुळे हा वाईड बॉल घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे एक्स्ट्रा रन मिळेल या ठिकाणी बॅटिंग करत असताना पार्थ एंटरप्राइजेस जावळे टीमला. विजेंद्र शेठ पाटील आमचे सरपंच गोट्याबे यांचा संघ तर एका बाजूला, स्कायरा 11 वहाल, आकाश शेठ पाटील मामा भांजा हॉटेलचे प्रोप्रायटर, त्यांचा संघ मैदानामध्ये आहे. आता 8 चेंडू आणि विजयासाठी जवळजवळ 17चं समीकरण. या 2 बॉलमध्ये सुदर्शन एखादा मोठा फटका आला तर मात्र मॅच मध्ये मजा येईल. धीरज तयार, समोर यश. यासाठी आपण पाहिला फुल लेन बॅट अँड पार्टच्या मधून चालला बॉल, विकेट कीपरकडे डॉट बॉल, निर्धाव चेंडू टाकल्यानंतर मात्र स्मशान शांतता आपण पाहिली. जावळे संघाच्या खेम्यामध्ये आता येणारे बॉल 7, विजयासाठी 17चं समीकरण. आणि जोपर्यंत राहुल मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत या सामन्यामध्ये सुरक्षित राहील, तो म्हणजे पार्थ एंटरप्राइजेस जावळे संघ. आता शेवटचा निर्णायक बॉल टाकतो धीरज. या षटकामध्ये पहिल्या 5 बॉलमध्ये 11 धावा खर्च केल्या जरूर, पण त्याने 2 विकेट काढले महत्वाचे. सागर आणि त्याच्या बरोबरीने त्यांनी बाद केलं होतं खरं तर मनीषला. याही वेळेला स्विंग आणि मिस, अप्रतिम कमबॅक, बाहेर काढला बॉल, आउट स्विंगर, जिथे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये आणि संपर्क नसल्या कारणाने हा डॉट बॉल आलाय. आता शेवटचे 6 बॉल विजयासाठी पार्थ एंटरप्राइजेस जावळे संघाला बनवायच्या तब्बल 17 धावा. व्हॉट अ मॅच. त्या बात आहे. 6 बॉल 17चं समीकरण. खरं तर आमचे सर्व स्पॉन्सर्स आपण त्यांचं ग्राफिक्स सध्या स्क्रीनवरती पाहत आहे, ज्याने आम्हाला भरपूर चांगलं योगदान या स्पर्धेला दिलंय. सर्वांचं पुन्हा एकदा मनस्या मी आभार व्यक्त करीन. जाऊया मॅचच्या दिशेने. 6 बॉल 17चं समीकरण या मॅच मध्ये आहे. आज सामना अजूनही बॅलन्स आहे, कारण या मॅच मध्ये राहुल मैदानामध्ये उभा आहे. तो एकटा असा खेळाडू कधीही सामना फिरू शकतो. याच दरम्यान आगमन झालं या ठिकाणी आमचे A1 सरपंच नावा ग्रामपंचायत विजेंद्र शेठ पाटील उर्फ गोट्याबाई यांचं आगमन. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. विजेंद्र शेठ पाटील साहेबांचं आपण या ठिकाणी करूया सहर्ष स्वागत. नावा ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक बनण्याचा मान त्यांना मिळाला. अगदी कमी वयामध्ये, कमी कालावधीमध्ये त्यांना मात्र एक मोठा मानाचा सन्मानाचं पद या ठिकाणी मिळालेलं आहे आणि चांगलं काम सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपण होताना पाहिले. त्यांच्या या ठिकाणी स्वागत. 6 बॉल 17 धावा, 6-17चं समीकरण आहे. आणि या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वर त्याला स्वतः गोलंदाज सुजल गरत, मॅन इन फॉर्म. सुजल गरतचं हे षटक मैदानामध्ये सुरू होतं आणि समोर राहुल गरत. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. शांत समुद्र कधीच उत्तम खलाशी घडवत नाहीये. जर का तुम्हाला उत्तम व्हायचं असेल तर वादलाची झुंज द्यावी लागते. आता या मॅच मध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागेल या वादलासमोर. सुजल गरत या नावासमोर राहुलला, तर एका बाजूला सुजलला 17 धावा डिपेंड करायच्या आहेत. पहिला बॉल क्रॉस सीमने टाकतोय. पहिला बॉल आपटलाय अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर. वाईड बॉलचा इशारा पाहायला मिळाला. अतिरिक्त रन्सने मात्र या षटकाला सुरुवात झाली. आता येणारे 6 बॉल विजयासाठी 16चं समीकरण. जबरदस्त बॅटल, बिग बॅटल, एक मोठा संघर्ष तुम्ही आजच्या रात्रीमध्ये गावदेवी नावा या मैदानामध्ये पाहताय. जबरदस्त मॅच. पुढे टाकला होता बॉल, वेगात टाकलाय, बेसने बीट करत असताना इथे मात्र आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. प्रत्येक डॉट बॉल या क्षणाला दबाव वाढवेल पार्थ एंटरप्राइजेस जावळे संघावरती. आता येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 16 धावा. अभी नहीं तो कभी नहीं, कल करे सो आज, आज करे सो अभी. जे काय करायचं ते आताच करावं लागेल. कव्हर्सला फिल्डर आहे आणि सहज एखाद्याच्या टपली मारावी असा फटका मारलाय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून टिपिकल राहुल गरतचा हा खणखणीत संघर्षमय षटकार.
जाते तर फटाक्यांची आतिषबाजी सध्या सांगून जाते. नावे गावचे प्रथम नागरिक पार्थ इंटरप्राइजेसचे सर्व डॅशिंग सरपंच सन्माननीय विजेंद्र पाटील साहेब अर्थात गोट्याभाई यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या स्वागतास्तव ही फटाक्यांची जल्लोष आणि आतिषबाजी सध्या आपण पाहतोय. आमचे A1 सरपंच सन्माननीय विजेंद्र पाटील साहेब अर्थात गोट्याभाई आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्या बात है. पार्थ एंटरप्राइजेसचे सर्वे या खरं नावे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच A1 सरपंच विजेंद्र शेठ पाटील साहेबांचं स्वागत. फटाक्यांच्या आतिषबाजीने होताना आपण पाहतो बघा योगायोग त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय तर एका बाजूला स्कायरा 11 आकाश शेठ पाटील यांचा संघ वहाळ मैदानामध्ये पाहायला मिळेल. 4 बॉल 10 धाबा. मागचा फटका जर आपण पाहिला असेल तर काय कॉन्फिडन्स होता या फटक्यामध्ये राहुलचा. त्याने थांबला तो पाहत बसला त्याला माहिती आहे बॉल बाउंड्रीच्या पलीकडे जाईल इतकं चांगलं टायमिंग त्याने दिलं होतं आणि कव्हर पॉइंटला मी मगाशी म्हटलं डाव्या हाताचा खेळाडू सहजासहजी षटकार मारू शकत नाहीये परंतु हे काम फक्त राहुलच आजच्या रात्रीमध्ये करू शकतो. काय फटके मारलेत. फटाक्यांची आतिषबाजी पाहुण्यांच्या स्वागतासाठी नुकतंच ज्यांचं आगमन झालं ते A1 सरपंच या ठिकाणी विजेंद्र शेठ पाटील साहेबांचं स्वागत फटाक्यांची सलामी देऊन आपण या ठिकाणी करत आहोत. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. बक्षिसांचा वर्षाव त्यांच्या माध्यमातून केला होता. गतवर्षी रामबाग चषकामध्ये फायनल मॅच मध्ये अर्धशतकासाठी त्यांनी तब्बल 50,000 पारितोषिक लावलं होतं आणि या स्पर्धेला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा पहिल्या सामन्यामध्ये नटराज नावा टीमला त्याने 10,000 पारितोषिक दिलं होतं. असे दानशूर रुबाबदार दिलदार व्यक्तिमत्व विजेंद्र शेठ पाटील सरपंच यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. 4 बॉल मध्ये 10 धावा. वॉट अ मॅच. हा सामना आताही बॅलन्स आहे. सामना संपलेला नाहीये. शेवटचे 4 बॉल 10 धावा. फुल लेंथ कव्हर्सला मारलाय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. वॉट अ शॉट. अफलातून टायमिंग. कव्हर्सचा फिल्डर पाहतच बसला. बॉल निघाला गोळीच्या वेगाने बाउंड्रीच्या पलीकडे सीमा पार. नाद केला पण वाया नाही गेला कशाला कुणाला डरायचं. आता टेन्शन घ्यायचं नाही कोणचं आपला दादा झालाय सरपंच. रोशन खरं तर अगदी एक खरं तर ट्विस्टच बघायला मिळत आहे. थोड्या क्षणा अगोदर सरपंच साहेबांचं आगमन होईल त्या अगोदर खरं तर सामना थोडा दूर चालला होता जावले टीमच्या दृष्टिकोनातून आणि जसं सरपंच साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालं एका क्षणात अगदी या मॅच मध्ये देखील काया पालट अगदी होताना आपण बघतोय. आणि म्हटलं जातं ना जेव्हा सरपंच गोट्याबाई येतात हम जहा खडे वहां से लाईन सुरू होतीये. गोट्याबाई हे तुमचं पायगुणच मी म्हणेन. काय योगायोग आहे. खरं तर चांगले शुभ पायगुण त्यांचे आहेत आणि बघा त्या आल्या मात्र आता बॅटर लय मध्ये आला राहुल. सन्माननीय आकाश पाटील साहेब शिरडोन कन्या स्कायरेलचे पुरस्कर्ते जर हा सामना त्याने जिंकला वहाल संघानं आणि सुजलनं जर हा सामना जिंकून दिला तर त्याच्यासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. आम्ही तीच घोषणा करणार होतो खरं तर आकाश पाटील स्कायरा 11चे सर्वे यांच्या वतीने जर का हा सुजलने सामना काढला जिंकून दिला तर त्याच्यासाठी 10,000 आणि समोर राहुल गरत मॅच मध्ये आणेल का परत. आता हा फटका फसलाय की मॅच बसली आहे. मोठा धक्का पुन्हा पलटवार या मॅच मध्ये ज्या राहुलने विजयाचे स्वप्न दाखवले तो राहुल चालला मैदानाच्या बाहेर परत परंतु बॅटिंग आवडली असं तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या खेळाडूसाठी. शेवटचे 2 बॉल आता विजयासाठी 6चं समीकरण. क्या बात आहे. सामना काय रंगलाय रोशन. खरं तर सेमी फायनल कशी असावी तेही नावे नगरीमध्ये खेळत असताना कारण इथे आल्यानंतर तो उत्साह ती एनर्जी वेगळी नेक्स्ट लेवलची असं प्रत्येक खेळाडू आपलं सर्व काही समर्पण करू इच्छितो आणि तसाच हा सामना आहे. 2 दिग्गज टीम मध्ये काय बॅटर रंगलाय. टसन क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहत आहे जरी संघ आखेच्या अंतरावरती असले तरी मात्र ही मॅच चुरशीची बनली आहे. पैसा वसूल प्रेक्षकांना अपेक्षित असाच हा सामना आपण पाहतो. जणू काय मेगा फायनल चालू आहे इतकी ठसन या मॅच मध्ये आहे. शेवटचे 2 बॉल आता विजयासाठी 6चं समीकरण. जर का हा सामना सुजलने जिंकून दिला तर स्कायरा 11चे सर्वे या संघाचे पुरस्कर्ते आकाश पाटील यांच्या वतीने 10,000 या खेळाडू दिले जाते. तर एका बाजूला आपण पाहताय स्वतः आमचे A1 सरपंच विजेंद्र शेठ पाटील यांच्या मालकीचा संघ आपण पाहता मैदानामध्ये. पार्थ एंटरप्राइजेस जावळे हा संघ मैदानामध्ये आहे. नवीन फलंदाज सुप्रीत कडू. सुप्रीतला मात्र सुप्रीम षटकार किंवा चौकार मारावा लागेल. हिरो बनण्याची नामी संधी मोठ्याच तुम्ही तर एखाद्या प्लॅटफॉर्म मध्ये जेव्हा स्वतःला सिद्ध करताय तेव्हा आपोआप प्रसिद्ध होत आहे. आता इथे मात्र सिद्ध करण्याची नामी संधी आली आहे सुप्रीत कडूकडे चालून. तर एका बाजूला सुजल कमालीचं कमबॅक न डगमगता न डळमळता त्याने पुन्हा एकदा कमबॅक आपल्या संघासाठी करून दिलंय. आता अंतिम 2 बॉल आणि विजयासाठी 6चं समीकरण. एक मोठा फटका
एक मोठा फटका मारावाच लागेल या 2 बॉल मध्ये विजयासाठी पार्थ एंटरप्राइजेस जावळे टीमला. सुप्रीत कडू ऑन स्ट्राईक बॉलिंग मार्क मध्ये आणखीन एक यंग टॅलेंट मैदानामध्ये आहे त्या ठिकाणी सुजल गरज मॅच्युअर झालेले हे खेळाडू आहेत, सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत. शेवटचे 2 बॉल आता विजयासाठी 6चं समीकरण. गुडघा टेकत पार्टनरशिप करायचा आहे, बॉल मागे चला, विकेट किपरलाही बीट केलाय. आता पंचांचा निर्णय काय असेल? वाईड बॉल, त्यामध्ये 1 बॉल. वाईट बॉल नाही, क्षमा असावी, बाईची धाव आहे, क्षमा असावी. खरं जास्त आम्ही एक्साइटेड झालो, परंतु हा बाईची रन आहे. आता 1 बॉल 5 धावा हे समीकरण मैदानामध्ये आहे. कंपल्सरी चेसिंग अँड कंपल्सरी रेसिंग. जर का सामना जिंकायचा असेल पार्थ एंटरप्राइजेस जावळे टीमला तर या बॉलला षटकारच मारावा लागेल फलंदाजाला. आणि एका बाजूला एका दुसरा डॉट बॉल 2 पेक्षा कमी धावा दिल्या तरी या मॅच मध्ये जिंकेल तो म्हणजे वा. संघ एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. शेवटचा 1 बॉल आणि विजयासाठी 5चं समीकरण. क्या बात आहे, काय सामना रंगला रोशन. सरपंच साहेब शांत आहेत सध्या, परंतु आम्ही बोलून दाखवत नाही, करून दाखवतो. जर केलं तर भरपूर काही. जर का गोलंदाज सुजलने या धावा वाचवल्या तर स्काय इलेव्हनचे सर्वे सर्वा आकाश शेटपाडी यांच्या वतीने तब्बल 10,000. आणि जर का फलंदाजाने षटकार मारला तर आमचे सरपंच बसले आहेत व्यासपीठावर, त्यांच्याकडून तुम्हाला आणखीन मोठं सरप्राईज गिफ्ट मिळेल. शेवटचा 1 बॉल आणि 5 धावा. जणू का मेगा फायनल्स मैदानामध्ये चालू आहे. 1 चेंडू आणि 5 धावा. जोरदार टाळ्या होऊ द्या दोन्ही संघांसाठी. आणि हा फटका फसलाय की काय? मागे चाललाय बॉल आणि चौकार मिळालेला आहे. स्पर्धेचा नियम आहे स्कोर इज लेवल झाल्यामध्ये कंपल्सरी रन चेस असल्या कारणाने इथे मात्र एका रनने पराभवाला सामोरं जावं लागलं पार्थ एंटरप्राइजेस जावळे टीमला. क्या बात आहे. कधी कधी एखाद्याच्या विजयापेक्षा पराभवाची चर्चा जास्त होते आणि काय खेळले त्या ठिकाणी जावळेचे खेळाडू. अभिनंदन, तुम्हालाही शुभेच्छा असेल पुढील वाटचालीसाठी. एका बाजूला मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय त्या ठिकाणी संघ मैदानामध्ये स्कायरा 11 वाहाळा संघ. आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्याने पहिल्यांदा बॅटिंग करताना केल्या 27, त्याचबरोबरने बॉलिंग करताना शेवटच्या षटकामध्ये 1 रनने सामना जिंकून दिला